आणि कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की अर्धा तास पुस्तक वाचन आणि त्यानंतर अर्धा तास प्रश्न उत्तर त्याच्यावरती चर्चा आणि मग त्यानंतर कार्यक्रम आपण संपवणार. तर आधी 1-2 मिनिटं पुस्तकाची बॅकग्राऊंड सांगतो. बहुतेकांना मी फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती ते सांगितलेली आहे, म्हणून त्याच्यात जास्ती वेळ नको स्पेंड करायला. माझी भावना अशी, 2000 सालापासून मला असं वाटत होतं की तुकाराम महाराजांचे अभंग जे आहेत त्याच्यामध्ये एवढा मोठा अर्थ दडलाय, इतकं सगळं जीवनाचं शिक्षण दिलेलं आहे, परंतु हा जो साठा आहे हा मराठी लोकांपुरताच सीमित राहिलाय आणि जगाच्या दृष्टीने हे म्हणजे उपलब्धच नाहीये. इट डझंट एक्झिस्ट ॲज फार ॲज द वर्ल्ड इज कन्सर्न. तर ते इंग्लिशमध्ये करायचं म्हणजे जगातल्या लोकांना पण तुकाराम महाराजांची शिकवण प्राप्त होईल अशी माझी भावना होती. मी थोडं थोडं हातानं लिहून काढलं होतं 2005-2007 साली, पण त्याला काही असा वेग आला नव्हता. मी ही गाथा वाचली, खरी वाचली जी ती 2000 साली वाचली. जोशी महाराजांची गाथा विवरणासहितली 3 खंडातली गाथा वाचली आणि मला ती खूप आवडली. आणि मग मी ही सुरुवात केली. तर ते 2016 साली जेव्हा तुकाराम महाराजांची दिंडी देहूहून निघत होती, पालखी पंढरपूरला चालली होती आणि मी घरी एकटा होतो, कारण आमची पत्नी तेव्हा अमेरिकेत होती मुलीबरोबर आणि मी एकटाच होतो. तर त्या दिवशी मात्र मला इन्स्पिरेशन आलं की आज तुकाराम महाराजांची दिंडी तिथून देहूहून निघणार आहे. मी माझ्या घरीच बसलो होतो. पहिला अभंग घेतला गाथेतला आणि सुरुवात केली आणि त्याचं ट्रान्सलेशन करून युट्यूबवर पोस्ट केला. आणि मग नंतर हळूहळू माझ्या ते गती पुढे पुढे गेली. आणि मग माझ्या एका मित्रानं सांगितलं की तू, माझी आधी सुरुवातीला कल्पना अशी होती की थोडे लिमिटेड अभंग आपण करायचे, 50-100 अभंग जे पॉप्युलर आहेत त्याचे अर्थ इंग्लिशमध्ये करायचे, ते लोकांना दाखवायचे. पुस्तकाची काहीच कल्पना नव्हती माझी. पण मग तुकाराम पादुका मंदिरापाशी असताना माझा एक नारायण बांद्रे म्हणून जो मित्र आहे वारकरी पद्धतला, आणि त्यानेच मला वारीला जाण्यासाठी उद्युक्त केलं. वारीची माझी तयारी त्याने सगळी करून दिली, कसं करायचं वारीचं सगळं. त्याने रजिस्टर कुठे करायचं मार्गदर्शन त्याने दिलं होतं वारीचं. त्याला मी जेव्हा सांगितलं की मी मोजकेच अभंग करणार आहे, तेव्हा तो काय म्हणला की हे आपण पूर्ण बंद करून टाकू का, मग आवाज कमी होईल. तो काय म्हणला की सर तुम्ही काय निवड करणार, तुकारामांची अभंग गाथा म्हणजे एक एक अभंग, हा अभंग घेतलाय का तो अभंग घ्यायचा, तुम्ही काय निवड करणार. तर तुम्ही सगळी गाथा भाषांतरित करा. मी म्हंटल नाही, सगळी गाथा करणं अवघड आहे, कारण 4500 अभंग, म्हटलं ते कसं काय होईल. तर तो म्हणला की फडणीस सर तुम्ही प्रोफेसर आहात, तुमचं इंग्रजी चांगलं आहे, तुमच्याकडनं होईल कार्य आणि तुम्ही करा. तर ते त्याने इतकं प्रोत्साहन दिलं आणि आग्रह केला. बरं, मी इतर ठिकाणी असतं तर नाही म्हणू शकलो असतो. पण माझ्या काय लक्षात आलं की तिथे मंदिराच्या पायरीवर आम्ही उभे होतो आणि मी जेव्हा त्याला म्हटलं की मला मोजके अभंग करायचे आहेत, तेव्हा त्याला काहीतरी इन्स्पिरेशन आल्यासारखं तो मला म्हणलं थांबा, 1 मिनिट थांबा. आणि काही न सांगता आतमध्ये गेला आणि आतून तो त्यांची तिथली मंदिरातली पारायणाची पोथी घेऊन आला गाथेची. त्याने ती माझ्या हातात दिली आणि तो म्हणे की फडणीस सर ही बघा, मी तुम्हाला ही पारायणाची पोथी तुमच्या हातात देतोय, ही पोथी घ्या आणि तुम्ही सुरुवात करा, एक एक नंबर पासून सगळी गाथा करायला सुरुवात करा. तर माझ्या तेव्हा लक्षात यायला लागलं की हे बहुतेक तुकाराम महाराजच आपल्या आज्ञा करताय याच्या तोंडातून. कारण तो आत गेला, आतून पोथी घेऊन आला, त्याला इन्स्पिरेशन आलं, महाराजांनीच त्याला काहीतरी सांगितलेलं दिसतंय. तर त्यामुळे मला त्याला नाही म्हणणं अशक्य झालं. मी म्हटलं बरं बाबा, करतो सुरुवात. आणि मी सुरुवात केली आणि करत राहिलो तर 8-9 वर्षामध्ये आता माझे 950 अभंग झाले. मध्ये खंड भरपूर पडले, रोटरीच्या याच्यामध्ये 3 वर्ष खंड पडला, करोनामध्ये थोडा खंड पडला, माझं आता हार्टचं ऑपरेशन झालं त्याच्यात खंड पडला. पण 950 ही संख्या झाल्यावर आता मध्ये काय झालं की तरी सुद्धा मला पब्लिश करायची काही इच्छा नव्हती. परंतु मला एकदा लातूरहून एका मुलीचा फोन आला आणि ती काय म्हणली की सर तुमचे जे 750, तेव्हा माझे 750 अभंग झाले होते, तर ती म्हणली की सर ते 750 अभंगांचं मला पुस्तक हवंय, तुम्ही प्रिंट केलं असेल तर मला द्या. मी म्हंटल अगं नाही, मी प्रिंट केलेलं नाही आणि माझी काही प्रिंट करायची इच्छा नाही आहे, कोण विकत घेणार. तर ती म्हणली की सर मला तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती गाथेवरती पीएचडी करायची आहे
इंग्लिशमध्ये, पण माझे गाईड म्हणतायत की तू दुसरा कुठलाही विषय घे, पण तुला गाथेवर पीएचडी करता येणार नाही. मी म्हटलं काय हे काय विचित्रपणा. ते म्हणे नाही, कारण ते काय म्हणतात की रेफरन्स लिटरेचरच नाहीये इंग्लिशमध्ये गाथेवर, तर तू रेफरन्सेस काय देणार, आणि रेफरन्सेस दिले नाही तर तू पीएचडी कुठून करणार. मग माझ्या लक्षात आलं की इतक्या मोठ्या संतांचं वाङ्मय जगाला उपलब्ध नाहीये, आणि त्या विषयावर पीएचडी करायला परवानगी मिळत नाहीये. आय फाउंड इट हायली इन्सल्टिंग आणि हायली चॅलेंजिंग. मग तेव्हाच मी मनाशी निर्णय घेतला की आपण हे पुस्तक पब्लिश करायचं. त्याला काहीही खर्च आला तरी हरकत नाही, आपण स्वतः पब्लिश करायचं. म्हणून मग मी त्या दिवशी निर्णय घेतला. ही 2023 सालची गोष्ट, डिसेंबर, साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. आणि मग म्हटलं की आता मी योजना केली. आधी माझ्या डोक्यात वाटलं 500 अभंगांचं एक पुस्तक करायचं का, 100चं करायचं का. मग 100चं करायचं झालं तर 45 पुस्तकं होणार, 500चं करायचं झालं तर 9 पुस्तकं होणार, 4,500 अभंग म्हणजे. मग शेवटी मी मनाशी असं ठरवलं की 300 अभंगांचं एक एक पुस्तक करायचं. अशी 15 व्हॉल्यूम झाले तरी हरकत नाही. आणि मग की मला म्हटलं लोकांना विकत घ्यायला पण ते किंमत रिझनेबल पाहिजे, त्याचा आकार रिझनेबल पाहिजे, ते वाचायला सगळं सोपं झालं पाहिजे. असं करून मग मी आयडिया काय केली, माझ्या सगळ्या मित्रांना एक पोस्ट बनवून पाठवले की बाबांनो, मी असं पुस्तक करायला तयार आहे, तुम्ही विकत घेणार असेल तर सांगा. मी त्याचं कॉस्टिंग केलं. मला एकानं सांगितलं की तू 400 रुपयात विकलं तुला त्याच्यात काही हरकत नाही, यू कॅन डू इट. आणि मग मी सगळ्यांना सांगितलं की 400 त्याची किंमत आहे, मी तुम्हाला प्रकाशनपूर्व सवलत 360 मध्ये 300 अभंगांचं पुस्तक देईन. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मला कळवा, मग त्याप्रमाणे मला ठरवता येईल छापायचं काय ते. तर आश्चर्य आणि आनंद की तुकाराम महाराजांचं प्रेम आपल्या समाजात इतकं आहे की मला 250 ऑर्डर्स मिळाल्या तेव्हा. ही 2023-24 सालची गोष्ट. तर ते मला 250 ऑर्डर्स मिळाल्या, आणि ती परिस्थिती अशी होती की म्हणजे आय कुड हॅव इझिली प्रिंटेड इट आणि लगेच सगळ्यांना कुरिअरनं पाठवून मी त्याच्यावरती मला 30-40 हजार रुपयाचं मला अर्निंग झालं असतं. पण तरी मी ते पब्लिश केलं नाही, स्वतः सेल्फ पब्लिशिंग केलं नाही. कारण माझ्या काय लक्षात आलं होतं, सेल्फ पब्लिशिंग केलं की तुम्ही लिमिटेड होता, तुमचं मार्केटिंग तुम्हाला होत नाही, डिस्ट्रीब्युशन जमत नाही, तुमचं पुस्तक तुमच्या गावाच्या तुमच्या शहराच्या बाहेर जात नाही. तर पंढरपूर वारी पुस्तकाचं तसंच झालं. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपण कोणतरी पब्लिशर गाठायचा. मग मी सरळ अमेरिकेतल्या पब्लिशर लोकांनाही गाठलं. म्हणतात बघा बाबा, तो आमच्या भारतीय संतांचं पुस्तक आहे, तुम्ही जर पब्लिश करायला तयार असलात तर बघा. तर ते काही तयार नव्हते. त्यांनी मला रिग्रेट पाठवले. मग मी मुंबईतला पण एक मोठा पब्लिशर आहे, विकास पब्लिशिंग का कुठले, त्यांनाही विचारलं, सकाळलाही विचारलं, आणि सकाळ वॉज कन्सिडरिंग इट. सकाळकडे ऍक्टिव्हली कन्सिडरेशन मध्ये होतं. पण मग नंतर मला मंदार जोगळेकर भेटले ह्या वर्षी, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात. आणि मंदार जोगळेकरांचा नंबर मी पूर्वी स्टोअर केला होता. मंदार यांचे अं, एका ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये मला मंदार भेटले होते. आणि त्यांना मी मग ते एकदा कॉन्टॅक्ट झाल्यावर मी त्यांना माझे हे पाठवलं कल्पना, आणि की मला अभंगांचं पुस्तक मी काढतोय, तर तुम्ही जर पब्लिश करायला तयार असाल तर मला सांगा. तर मंदारला ही कल्पना खूप आवडली. कारण मंदार जोगळेकर स्वतः बुकगंगा त्यांनी का स्थापन केली, तर मराठी भाषा तगावी म्हणून 15 वर्षापूर्वी त्यांनी बुकगंगा ही कंपनी स्थापन केली. मंदार स्वतः फिलाडेल्फियाला आय टी प्रोफेशनल मोठी कंपनी आहे, आणि गेली 30 वर्ष त्यांचे फॉर्च्युन 500 मधल्या टॉप 30 कंपन्या त्यांचे क्लायंट आहेत, आणि ए आय एडेड आय टी सोल्युशन देणारे म्हणजे हायटेक कटिंग एज टेक्नॉलॉजीतले माणूस आहे. फिलाडेल्फियात स्थित असतात. पण त्या माणसानं मराठी भाषेला चांगले दिवस यावे म्हणून पैसे खर्च करून बुकगंगा स्थापन केलं. आणि मंदार हे स्वतः खूप स्पिरिच्युअल हे आहे. त्यांनी आता एक पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचं नाव ऐकून तुम्ही चाट पडाल. पुस्तकाचं नाव आहे सिक्स सेन्स. म्हणजे ही हॅज अ सिक्स सेन्स अँड ही कॅन टेल यू अबाउट सिक्स सेन्स, ही कॅन राईट, ही हॅज गॉट द नॉलेज टू राईट अबाउट सिक्स सेन्स. तर मंदारला म्हणजे खूपच आध्यात्मिक प्रगत माणूस आहे, त्याचे वडील पण आध्यात्मिक प्रगत होते. तर मंदारनं सपोर्ट दिल्यामुळे मंदारला मी पहिली 300 अभंगाची स्क्रिप्ट पाठवली. आणि मग त्यांनी त्यांच्या संपादकीय मंडळात चर्चा केल्यावर त्यांचं काय मत पडलं की फडणवीस, तुमचे हे 300 अभंगांचे जे संच तयार होणार आहेत, 4,500 अभंग आहेत, म्हणजे 15 संच तयार होतील, ते आपण सगळे छापू. पण त्याच्या आधी आमची म्हणे एक सूचना आहे की जिथे
पॉप्युलर अभंग जे आहेत की आपण एक समजा 20-25 किंवा 40-50 पॉप्युलर अभंगांचं ट्रान्सलेशनचं एक पुस्तक काढू, लोकांपर्यंत ते पोहोचवू आणि ते कसं रिसीव करते जनता ते आपण बघू. आणि त्याचं इंट्रोडक्शन होईल की तुकाराम महाराजांची लोकांना आधी तोंड ओळख होऊ दे. आणि ही सगळी गाणी फेमस आहेत. आता हे जे पुस्तक पब्लिश झालंय मला त्यांचं सजेशन आवडलं. मग मी 52 अभंग ट्रान्सलेट केले जे अगदी सगळे गाणे आहेत. प्रत्येक अभंगाचं गाणं भीमसेन, लता, आशा किंवा आपले वाडेकर, सुरेश वाडकर किंवा आपला हा अजय कडकडे या लोकांचे गायलेले मस्त अभंग त्याचे सगळ्यांचं तुकाराम महाराजांच्या अभंगांचं भाषांतर केलं. आणि ते पुस्तक त्यांनी खूप मेहनत करून तिथे नक्की तर ते पुस्तक त्यांनी खूप मेहनत करून तयार केलं आणि 11 जानेवारीला ते पुस्तक प्रकाशित झालं. आणि ते इतकं सुंदर झालंय पुस्तक की त्यांना सगळीकडून सगळे लोक वाहवा करतात. एक तर कव्हर ते आमचे मित्र वकील म्हणून आहेत, 79 वर्षाचे ते सिनियर 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 सिटीजन आहेत, पण त्यांचा हात इतका स्टेडी आहे आणि त्यांनी इतकी सुंदर चित्र काढली आहेत आणि त्यांनी सांगितलं की 4500 अभंगांसाठी मी चित्र काढून देणार तुम्हाला. तर हे पुस्तक मग याच्यात काय काय केलंय या पुस्तकाच्या फीचर्स म्हणजे सर्वप्रथम अभंग हा देवनागरी लिपीमध्ये तो ब्रिटिश माणसाला अमेरिकन जॅपनीज लोकांना वाचता यावा म्हणून रोमन स्क्रिप्टमध्ये त्याचा उच्चार कसा करायचा ते. आणि प्रत्येक चरण त्याच्या चरणाचा अर्थ बरोबर उजव्या बाजूला अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला पानं पलटत बसायची गरज नाही. मग अभंग मोठा असला तर ह्या पानावरून पुढच्या पानावर अभंग कंटिन्यू होईल. पण यू सी द लेफ्ट साइड, यू सी द राईट साइड. ज्याला पूर्ण अभंग वाचायचा आहे तो पूर्ण अभंग वाचून पूर्ण अर्थ वाचू शकतो. ज्याला एक एक चरणाचा अर्थ वाचायचा आहे तो एक एक चरण वाचू शकतो. आणि मग मंदारनं अजून एक आयडिया काय काढली की एक QR कोड दिलाय प्रत्येक अभंगाला. एक QR कोड दिलाय. आता ही या अभंगाची सुरुवात आहे. बरं लेले मॅडम, आशा आणि सुहास, ही मीटिंग 10 मिनिटात आपोआप बंद होईल. त्यानंतर मी हीच लिंक वापरून मीटिंग परत चालू करेन. तुम्ही परत चाळीस जॉईन मिनिट लगेच परत Yeah, येस okay. येस आपण Yeah, तुम्ही करायचं तसंच. आणि सो वी ते विल आहे. कंटिन्यू. तर हे okay. QR कोड जे दिलंय तर हे QR कोड तुम्ही मोबाईलनं स्कॅन केलं की तो अभंग तुम्हाला युट्यूब वरती ऐकायला मिळेल. तर ही जी जादू आहे ह्याच्यामुळे श्रवण भक्ती काय असते ही वेस्टर्न लोकांना आपण दाखवू शकतो. कारण भक्तीतला एक प्रकार आहे श्रवण भक्ती. तर आणि आमच्याकडची भक्ती संगीत कसं असतं आणि ती कशी गायली जाते ह्याची लोकांना ओळख मिळणार आहे. तर हे मी तुम्हाला एकदा स्कॅन करून दाखवतो. हे नुसतं तुमचं गुगल स्कॅनर ज्याच्यावरती धरायचा. जर एक मिनिट. हा तुमचा जो स्कॅनर असतो गुगलचा, हा जो गुगलचा स्कॅनर असतो पहिल्या पट्टीवरचा, तिथून क्लिक करायचा आणि ह्याच्यावरती अभंगावरती ठेवायचा. की इथे युट्यूब म्हणून असे अक्षर येतात किंवा बुक गंगा असं अक्षर येतं. तेव्हा तुमच्या शटरवर बोट दाबायचं किंवा त्याच्यावरती बोट दाबायचं की तो तुम्हाला तो अभंग ओपन करून इट विल स्टार्ट. तर आता हा इथे याचं काम चालू आहे. वी विल लिसन टू दॅट अभंग. हे चालू आहे, त्याचं काम चालू आहे. एक मिनिट. हा आपला अभंग कोणता होता? उच नीच काही नेणे भगवंत. हा अतिशय गोड अभंग आहे तुकाराम महाराजांचा. ज्यांनी ऐकला असेल त्यांना त्याची गोडवी लक्षात येईल की कुठल्या कुठल्या भक्तासाठी पांडुरंगाने काय काय सेवा केली. म्हणजे गोऱ्या कुंभारासाठी माती डोक्यावरती वाहिली आणि नरहरी सोनारा बरोबर त्याने घडा फुंकला. त्याचं ते भात होतं ते त्याच्यात फुंकणीनं फुंकायला मदत पांडुरंग स्वतः करायचे. एवढंच नाही, चोख्या मेळ्या बरोबर ढोरं ओढायचे. मेलेली ढोरं ओढायचं काम चोख्या मेळ्याचं होतं. त्याच्या जातीमुळे त्याला ते काम होतं. तर पांडुरंग स्वतः त्याच्याबरोबर ढोरं ओढायचं. तर हा पहा अभंग इथे आता प्ले व्हायला सुरुवात झाली. तर असे 52 अभंग तुम्हाला या पुस्तकामधून अर्थ वाचा, इंग्लिशमध्ये वाचा, मराठीत वाचायचं तर जोशी महाराजांची गाथा घ्या किंवा जोग महाराजांच्या विवरणा सेठली गाथा घ्या.
किंवा खंदारकर महाराजांची विवरणासहित गाथा घ्या. तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने गाथा एक विकत घ्या या तिघांपैकी, आणि ती मराठीतली गाथा तुम्ही वाचून काढा. पण जे मराठी येणारे न येणारे लोक आहेत त्यांना तुम्ही ह्या पुस्तकाची माहिती द्या, त्यांना तुम्ही एक एक पुस्तक भेट द्या. आणि खास करून फॉरेन मध्ये जे कोण असतील त्यांना तुम्ही अगदी काही करून हे पुस्तक एक पोहोचवा, म्हणजे आपले तुकाराम महाराजांचे विचार भारताच्या बाहेर जावे ही त्याच्या मागची प्रामाणिक भावना आहे. आणि हे इंट्रोडक्टरी पुस्तक आहे, 300 अभंगांचं पुस्तक. माझ्या मते मार्चला जेव्हा तुकाराम महाराजांचा बीज महोत्सव होईल तोपर्यंत तयार होईल. आता त्याच्या स्क्रिप्टचं काम चालू केले त्यांनी, कारण माझे 950 अभंग रेडी आहेत. त्यामुळे मी आता एका मागोमाग एक 3 व्हॉल्यूम्स पण काढू शकतो. तर मंदार म्हणतात की एक एक करून आपण काढू, आधी एक पब्लिश करू, मग दुसरा करू, मग तिसरा करू. मला जरा घाई झाली, मला वाटते की लवकर काढलं तर बरं होईल. पण मार्च मध्ये डेफिनेटली 300 अभंगांचं पुस्तक येईल. तर तोपर्यंत पीपल शुड अंडरस्टँड आणि पीपल शुड बी अवेअर की हे असं पुस्तक तुम्हाला मिळतंय म्हणून. सुहास, एक मिनिट हं, मी इथे स्क्रीनवरती सुहास का आलाय? सुहास, तुझं हे बंद करा ऑडिओ. तुमचं ऑडिओ ऑडिओ बंद करा. म्हणजे मग हे इमेज तुमचं स्क्रीनवर येतंय, ते कशामुळे येतंय ते मला. ऑडिओ ऑडिओ बंद केला होता, व्हिडिओ बंद केला म्हणून सुहास येत आहे. हा, नाही नाही, आता ठीक आहे, कारण हा नाव नाव इट इज ओके. सो लेट्स, सो आता मी काय करतो, वाचायला सुरुवात करतो आणि त्यानंतर आपण बोलू. रंजू, यू कॅन गो. येस प्लीज, अँड यू कॅन सी इट ऑन युट्यूब लेटर. इट विल बी अवेलेबल ऑन युट्यूब. शुअर शुअर. ओके. सो आता बरोबर 7 वाजलेत. आपण साधारण 7:30 पर्यंत वाचन करू, चालेल ना? येस येस, चालेल. Yes. तर आपण पहिल्यापासून घेऊ. प्रस्तावना वाचू का? प्रस्तावना वाचायची का नाही वाचायची मला सांगा. ती सांगितलेली आहे, पण आपण अभंगालाच सुरुवात करू. चालेल. तुम्ही स्वतःला घातले ते गोष्ट नाही राहील. हो हो. नाही, आणि सगळे आलेत, मला आनंद झाला. तर आपण एकेकांची ओळख पण करून द्या ना. ओके. 23 वर्ष असताना आपल्या कंपनीत जॉईन झाला. आता मी 70 वर्षाचा आहे. अरे हो, रेवाळकर. मी गिरीधर, मी सावली. क्या बात आहे, व्हेरी नाईस. रेवाळकर, तू म्हणलं होतास येणार आणि बरोबर आलास. आय एम सो हॅपी, आय एम डिलाइटेड. मित्रांनो, माझा आयडिया आहे तारापूर मधला मित्र रेवाळकर, तो पण आलेला आहे. आणि कार्यक्रम चालू असताना तो आला आणि माझं लक्षात नाही राहिलं तेव्हा, आणि आत्ता लक्षात आलं. तर आता आय एम व्हेरी व्हेरी हायली डिलायटेड. वी यूज टू बी इन द तारापूर डायकेटिन प्लांट टुगेदर. वी स्टार्टेड द होल प्लांट अँड वी रिअली एन्जॉयड दॅट. सो नाव लेट मी स्टार्ट रीडिंग. आता पहिला अभंग ह्याच्यामधला आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आता एक एक अर्थ आपण बघूया. की कर कटावरी ठेवून या. व्हॉट वी हॅव डन. इंग्लिशमध्ये याचं भाषांतर कसं करायचं? तर मेनी पीपल सेड दॅट इट्स अ चॅलेंज. हाऊ डू यू ट्रान्सलेट इन टू इंग्लिश? आय अग्री, इट इज अ चॅलेंज. But even if I have done 95% job, 90% job, at least we are able to convey Tukaram Maharaj to the Western world, and that is necessary. म्हणून मी ते काम केलं. आता कसं झालंय ते तुम्ही मला अभिप्राय सांगा. पहिल्या चरणाचं ट्रान्सलेशन असं आहे, सुंदर ते ध्यान आहे ना, तर द ब्युटिफुल great pleasure to behold. Lord Vithoba is standing on the brick with his hands resting on his waist. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवलं. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. There is a basil leaves necklace in his neck, and he is wearing a yellow golden silk garment. म्हणजे तो पितांबर, येलो गोल्डन सिल्क गार्मेंट अराउंड द वेस्ट. आय एम इन परपेच्युअल लव्ह विथ दिस फेस ऑफ द लॉर्ड. तुळशी अरगळा पासे पासे पितांबर आवडे निरंतर हे. आय एम इन लव्ह विथ दिस फेस ऑफ द लॉर्ड. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित.
fish-shaped earrings are shining in his ears, and the well-known Kaustub precious stone is glistening in his neck. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडील. Tukaram says, I will keep looking ceaselessly at the holy face of the God with love. This is my complete happiness. हेची पाहिन श्रीमुख आवडेल. दिस इज माय कम्प्लीट हॅपीनेस. तर हा असा अर्थ ह्याच्यामध्ये झाला. डावीकडे अभंग, उजवीकडे अर्थ. आरती बावकर पण आलेल्या, जॉईन झालेल्या आहेत. आरती, मोस्ट वेलकम. सो वी आर कंटिन्युइंग विथ द रीडिंग. पहिला अभंग झाला, आता दुसरा अभंग घेऊया. अभंग दुसरा हा, मी जी गाथा घेतली आहे भाषांतराला ती गंगू काका शिरवाळकर यांची प्रत आहे आणि त्या प्रतीत पण 4500 अभंग आहेत. त्याच्यात मी क्रमांक 1 पासून सुरुवात केली आहे. गाथेचं असं आहे की प्रत्येक प्रतीमध्ये क्रमांक वेगवेगळे येतात, कारण बऱ्याच लोकांनी तिचं संपादन केलेलं आहे. काही काही अभंग असे आहेत की त्यांना क्षेपक अभंग म्हणतात. म्हणजे रिसर्चर्सच्या मते काही लोकांनी नंतर स्वतः अभंग रचले आणि शेवटी तुका म्हणणे लिहून टाकलं आणि काही काय गाथेच्या प्रतींमध्ये घुसळले. पण पूर्वी प्रिंटिंग प्रेस नव्हती, मग लोकांच्या घरोघरी प्रिंटेड म्हणजे हँड रिटन गाथा असायच्या. तर खरी गाथा कुठली आणि ऑथेंटिक गाथा कुठली, ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तेच झालं होतं. मग ती प्रत शुद्ध केली एकनाथ महाराजांनी. तसं हे गाथेत बऱ्याच लोकांचे अभंग होते. मग ते काही रिसर्चर्सने ते सगळ्या गाथांचा अभ्यास करून क्षेपक अभंग, एस्पेशली जोग महाराजांनी माझ्या मते याच्यात जॉईन झाले वाटते. गौरवाडीला आमचे व्याहांचं घर आहे. द ट्रबल बट नाव पुन्हा येणार असेल तर या, माझा नंबर घ्या तुमच्याकडे. नाही, आता सुरू करा. युट्यूबवर पण नंतर तुम्हाला बघता येईल. इट विल बी ऑन युट्यूब. बट लेट अस कंटिन्यू, कारण आताच जिओचं कनेक्शन घेतलंय. आता कनेक्शन स्टेबल राहील. माझं ते आयडियाचं होतं ते जरा खराब होतं. सो लेट अस कंटिन्यू विथ द सेकंड अभंग. तर हा त्या पुस्तकातला गंगू काका शिरवाळकरांच्या पुस्तकातला हा दुसरा अभंग आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हा पण तुकाराम महाराजांचा अतिशय फेमस अभंग आणि भीमसेननं तो आळवून आळवून असा गायलाय की ते ऐकणं म्हणजे हाच एक आपल्याला अल्टिमेट आनंद होतो. आणि भक्तीचा आनंद लुटणे म्हणजे काय हे मराठी माणसाला कळतं. कारण आम्हाला भीमसेन आहे, आम्हाला लता मंगेशकर आहे, सुरेश वाडकर, या सगळ्यांनी आम्हाला ती शिकवण दिलेली आहे. तर ही जी गोष्ट आहे ही भारताच्या बाहेर आपल्याला एक्सपोर्ट करायची. त्या लोकांनाही त्याची गोडी चाखवायला मिळेल. आता त्यांना त्याचा अर्थही कळला आणि अभंगही आवडला भीमसेनच्या आवाजात, की त्यांना ती भक्ती मार्ग म्हणजे काय ती कल्पना येईल. तर हा अभंग मग मी काय केलंय की सुरुवातीला कधी कधी काही काही अभंगांना मी एखादी ओळ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, की आता इथे मी सुरुवातीला एक छोटं बोल्ड लाईन मध्ये इटॅलिक मध्ये एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे. इन धिस अभंग, म्हणजे त्या अभंगात काय आहे ते लिहिलंय. सेंट तुकाराम इज इमॅजिनिंग हिमसेल्फ इन द रोल ऑफ अ गोपी. कारण ह्याच्यात त्यांनी गोपी भावातनं हा संपूर्ण अभंग लिहिलेला आहे. एखादी बाई म्हणते अशा टोन मधला तो अभंग आहे. सो ही इज इमॅजिनिंग हिमसेल्फ इन द फॉर्म ऑफ अ गोपी. गोपी इज अ फ्रेंड ऑफ कृष्णा इन वृंदावन वेर ही ग्रू अप. And the gopis are all the ones who love Krishna. So he finds Krishna irresistible from that consciousness of a gopi. की ते मला आता राहवतच नाहीये त्याच्याशिवाय असं. तर तो अभंग आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया. तर धिस मॅजेस्टिक राजस, स्वीट, सुकुमार आणि टेंडर, स्वीट अँड टेंडर लाईक अ चाइल्ड, Lord Vittal is like Cupid himself. Cupid is the one who throws the love arrows. The brilliance of the sun and the moon also appear dim in comparison with his aura. त्याच्या तिच्यासमोर सूर्य आणि चंद्र हे फिके पडतात. कारण ते तुकाराम महाराजांनी लिहिलंय 2 शब्दांमध्ये त्यांनी जे प्रगट केलंय, व्यक्त केलंय, रवी शशी कळा लोपलिया. सूर्याचं तेज पण लोपलंय, चंद्राचं तर लोपलंच. So what I have done, I said the brilliance of the sun and the moon also appears dim in comparison with his aura. Second line,
कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. His forehead is anointed with a mark in sandalwood paste, and his whole body is decorated with sandalwood paste. कारण आम्ही उन्हाळ्यामध्ये जेव्हा उन्हाळा खूप असतो तर तेव्हा ओटीचा कार्यक्रम असतो सगळ्या विठ्ठल मंदिरांमध्ये. आणि ओटीचा कार्यक्रम विठोबाला गरमी फार होते, ऊन लागतं ते होतं म्हणून त्या दिवशी संपूर्ण चंदनाचा लेप लावतात पूर्ण अंगाला. आणि त्या दिवशी रात्री मोठं भजन कीर्तन असतं आणि मोठा सोहळा असतो, तो ओटीचा कार्यक्रम म्हणतात. आणि जितके लोक ओटी अटेंड करायला जातात त्यांना सगळ्या कपाळाला मोठं चंदनाचा हे लावतात, नामगंध. आणि खूप मजा येते ह्या कार्यक्रमाला. मी पुण्यामध्ये तुकाराम पादुका मंदिर आणि ज्ञानेश्वर पादुका मंदिर दोन्ही मंदिरामध्ये उटीचे कार्यक्रम भरपूर अटेंड केलेत. तुम्हालाही कधीही तुमच्या गावामध्ये जेव्हा कधी चान्स मिळेल तर उन्हाळ्यामध्ये वासंतिक उटीचा कार्यक्रम तुम्ही अटेंड करा, तुम्हाला खूप मजा येईल, कीर्तनातली मजा अनुभवायला मिळेल. तर तिसरी ओळ आहे, नाही, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, आणि पुढची ओळ आपल्याला करायची रुळे माळ कंठी वैजयंती. तर त्याचं मी केलंय की द वैजयंती गार्लंड इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल इन हिज नेक. आणि कंसात मग एक स्पष्टीकरण दिलंय, वैजयंती गार्लंड इज मेड फ्रॉम सीड्स ऑफ अ प्लांट कॉल्ड वैजयंती. कारण ती वैजयंतीची माळ म्हणजे जे वैजयंतीचं झाड आहे त्या झाडातले ते हे आहे, त्याच्या सीड्स पासून हे झालेलं आहे. आणि वैजयंती इज फाउंड ओनली इन ब्रज फॉरेस्ट अराउंड मथुरा. ती इकडे तिकडे महाराष्ट्रात इकडे तिकडे कुठे मिळत नाही वैजयंती. काही काही लोकांना वाटते की ती वैजयंती म्हणजे तुळशीचीच माळ, तर ती नाही. वैजयंती माळ वेगळी, तुळशी माळ वेगळी. तर रुळे माळ कंठी वैजयंती. सो इट इज फाउंड अराउंड ब्रिज अँड मथुरा विच इज द लँड ऑफ कृष्णा. तर मग त्यानंतरचं चरण आहे, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळे. तर his crown and ear ornaments are bringing a glorious look on his face. It is as if all happiness in the world has been cast to make his form. त्यांचा जो फॉर्म तयार झालाय ते कास्टिंग आहे. कसं कास्टिंग आहे तर हॅपीनेस एकत्र करून ओतलाय मुशीत. आणि ते जे हॅपीनेसचं कास्टिंग तयार झालंय ते विठोबाचं मुख आहे. सुखाचे ओतले सकळही, सुख मुशीमध्ये ओतून विठोबा तयार. आणि ही गोष्ट खरी आहे की जर तुम्ही अभंग 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 आणि संतांचं वाङ्मय वाचून तुम्ही जर दिवसेंदिवस त्याचा ध्यास घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला अभंग ऐकला तरी आनंद मिळतो, तुम्ही विठोबाचा चेहरा बघितला तरी आनंद मिळतो. आनंद कुठून बाहेर येत नाही, आनंद आतूनच प्रगट होतो. भीमसेनचं गाणं आपण ऐकतो तेव्हा पण आनंद आतूनच प्रगट होतो. आनंद आमच्या आतमध्ये दडलाय तरी आम्ही दुःखी आयुष्य जगतो, कारण आम्हाला लक्षात येत नाही की आनंद जगायचा असेल तर तुम्ही दुःखी आयुष्य सोडून फक्त आतला आनंद वर आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तर आनंद वर आणण्यासाठी व्हॉट्सअप करण्याऐवजी अभंग ऐकले तर आनंद लवकर प्रगट होईल. तुम्ही 100 अभंग ऐका, तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही. एकदा का आवड लावून घेतली, आणि कुठल्याही गोष्टीची माणसाला आवड लावून घ्यायला लागते. जेव्हा आवड लागते तेव्हा मग त्याची चटक लागते. जसं बियर, पहिल्यांदा माणूस बियर पितो त्याला ती कडू लागते, कोणालाच आवडत नाही बियर. ते म्हणतात ती काय घाण आहे, लोक काय पितात, कसे काय पितात. आणि नंतर थोड्या वेळा झाले, काही दिवस गेले की त्यांना ती आवड लागते. तर अभंगांची गोष्ट पण अशीच आहे. तुम्ही ऐकत राहिला की मग तुमच्या कानावर नुसते अभंग पडले तरी सुद्धा तुम्हाला आनंद मिळतो. किंवा कुठल्याही मंदिरात विठोबाचा फोटो पाहिला, तुम्ही तिथे जाऊन चरण स्पर्श केला तर आनंद मिळतो. बरं, जगात फक्त एकच देव आहे की ज्याच्या चरणांना तुम्ही स्पर्श करू शकता. कुठल्याच मंदिरात कुठल्याच देवाला चरणाला स्पर्श करायला देत नाहीत. कोल्हापूरला अंबाबाईला चरण स्पर्श करायला पूर्वी जाऊ द्यायचे गाभाऱ्यामध्ये, आता ते पण त्यांनी बंद केलं. पण विठोबा हा एकच दैवत आहे, आणि म्हणतात गोरगरिबांचा देव आहे म्हणून. कारण विठोबाकडे येणारा माणूस चाराने पण टाकू शकतो, कोणी 4 लाख रुपये पण टाकू शकतो, कोणी सोन्याचा मुकुट पण देऊ शकतो. पण विठोबाचे सगळे चांगले भक्त, तुम्हाला खूप छान गोड भक्त बघायचे असतील तर तुम्ही मंदिरात जेव्हा लाईन मध्ये जाल तर गावाकडनं बायका येतात एकादशीच्या दिवशी वगैरे. आणि तुमच्या मागे जर समजा अशा 25-30 एखाद्या ट्रकमधनं आलेल्या बायका असतील
तर त्या सगळ्या एका सुरामध्ये त्यांची ती खेड्यातली गाणी गातात, विठोबाची आणि भजनातली गाणी त्यांच्या पद्धतीने गातात. ते असं एकदम चिमण्यांचा चिवचिवाट असावा असा आवाज असतो आणि तो तिकडे गाभाऱ्यात घुमतो. तर तो आवाज इतका सुंदर वाटतो आपल्याला, कारण ती अशिक्षित आणि सज्जन हृदयाची, निर्मळ हृदयातल्या बायकांची भक्ती तिथे मंदिरात बघायला मिळते. तर हा अनुभव घ्यायला जाण्याची फार मजा आहे. म्हणजे तर आता आपण पुढे जाऊया. कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई यानो. He is wearing a holy yellow garment, pitambar, around his waist, and he has covered his shoulders with a silk garment. Kangre Patola. My dear friends, just see this blue cloud cloud complexioned beauty. घननीळ सावळा बाह्यानो, याचं मी ट्रान्सलेशन केलंय. माय डिअर फ्रेंड्स, जस्ट सी दिस ब्लू क्लाउड कॉम्प्लेक्शन्ड ब्युटी. त्यानंतरची शेवटचं चरण आहे, सकळेही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. सो आय जस्ट कांट वेट टू सी हिम. हेन्स माय डिअर विमेन, बाईयांनो, तुम्ही सगळ्या आता बाजूला व्हा. प्लीज स्टेप असाइड अँड लेट मी सी हिम. म्हणजे तिला ते बाकीच्यांनी विठोबाला बघितलेलंही सहन होत नाहीये, तर सवती भाव तिच्यात निर्माण झालाय. ती म्हणते मला पुढे जाऊ द्या, तुम्ही सगळ्या बाजूला जा, मला माझ्या विठोबांना बघायचं आहे. तर असा हा गोपी भावातला अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलाय. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जर गाथा नीट वाचली तर तुमच्या लक्षात येईल की गाथेतले जे वेगवेगळ्या अभंगांचे प्रकार आहेत, तर मी लिस्टिंग केलंय. एका ठिकाणी ती फाईल आहे. 30-40 वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहेत. काय आता हुतुतू, हमामा, काही आट्यापाट्या त्याच्यावरचे अभंग आहेत, काही रासक्रीडेचे अभंग आहेत. नंतर मग ते त्या एका रामेश्वर भट्टांना दाह झाला त्याचे अभंग आहेत. कारण रामेश्वर भट्टांनी आज्ञा केली होती गाथा बुडवा म्हणून, आणि तिथे त्यांना दाह झाला शरीराचा, अनकंट्रोलेबल, आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्याकडनं काहीतरी चूक झाली आहे. आणि ते तुकाराम महाराजांचे पाय धरले आणि त्यांनी क्षमा मागितली. ते नंतर त्यांचे ते एक चांगले शिष्य झाले, पट्ट शिष्य झाले. आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले याचं एक प्रूफ म्हणजे, तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर संत खोटं बोलत नाहीत आणि संतांचे शिष्य पण खोटं बोलणार नाहीत. कारण खोटं बोलण्याची शिकवण कुठल्याच संतानं दिलेली नाही. रामेश्वर भट्टांनी अभंग लिहून ठेवला आहे, विमानी बैसोनी गेला तुका. तर त्यामध्ये तर कोणी वाद करायची काहीही आवश्यकता नाहीये. प्रत्यक्ष घटना काय घडली होती, देहूला तिथे कीर्तन चालू होतं, जिथे आता मंदिर आहे. वैकुंठ गमनाचं मंदिर म्हणून देहूला आहे. तुम्ही देहूला जाल तर ते मंदिर बघा. तिथे कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना मोठी वावटळ आली. खरं वावटळी येत नाहीत तिकडच्या भागात, तेव्हा आपलं राजस्थान नाहीये, पण एक मोठी वावटळ आली आणि त्या वावटळीमध्ये व्हिजिबिलिटी शून्य झाली, काहीही दिसेनासं झालं. आणि ती सगळी देवाचीच लीला होती. कारण ते दिसेनासं झाल्यावर जेव्हा ती वावटळ सेटल झाली, तेव्हा असं दिसलं की तुकाराम महाराज तिथे जागेवरच नाही. बरं, त्यांचे भक्तगण होते आणि त्या भक्तगणांनी काय लिहिलंय की तिकडून वैकुंठातून गरुड विमान आलं, गरुड वाहन आलं आणि गरुडावर बसून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. रामेश्वर भटांनी अभंग लिहून ठेवलेला आहे. आता ते दिसले का नाही, इतर लोकांना का नाही दिसले, म्हणून ती चर्चा सुरू झाली. तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पातंजली योगसूत्रावरती खालील कोल्हटकरांनी पुस्तक लिहिलंय 550 पानांचं. तर पतंजलीनी योगसूत्र जी लिहिली आहेत ती म्हणजे काय, अक्षरशः 8 शब्द किंवा 10 शब्दांचं एक सूत्र, 2 ओळींचं. जसं तुकाराम महाराजांचं एक चरण असतो, एका चरणाचं एक सूत्र. कोल्हटकर साहेबांनी त्याच्यावरती 10-10 पानं, 25 पानं, 30 पानं स्पष्टीकरण लिहिलंय. आणि त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय, योगी जेव्हा खूप प्रगत अवस्थेत जातो तेव्हा देव त्यांना चकवण्यासाठी मुद्दाम त्यांच्याकडे सिद्धी नेऊन टाकतो. अष्टसिद्धी त्याच्या चरणाशी येऊन पडतात, त्याच्या हातात येतात आणि त्याच्या इच्छा आपोआप पूर्ण व्हायला, कुठली इच्छा पूर्ण होऊ शकते. त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या की तो अणूपेक्षा छोटा होऊ शकतो,
तो ब्रह्मांड एवढा मोठा होऊ शकतो, तो अदृश्य होऊ शकतो, त्याला सगळ्यांच्या मनातलं वाचता येतं, त्याला काय हवं ते अन्न प्राप्त करून घेता येतं, खाता येतं आणि भूक भागवता येते. खोटी भूक भागवायची नाही, या खऱ्या शरीराची खरी भूक, खरे फळं, खरे पदार्थ, खरे अन्न तयार करून योगी खाऊ शकतो, सृष्टी निर्माण करू शकतो. विश्वामित्रांनी दुसरी सृष्टी निर्माण केली होती आणि दूरच्या ठिकाणी त्याचा हात पोहोचू शकतो, हाताने तो दूर पोहोचू शकतो, डोळ्यांनी दूरचं बघू शकतो, कुठल्याही ग्रहांवरचं बघू शकतो. आणि मला आतापर्यंत काही काही माणसं अशी भेटलेली आहेत की ते मेडिटेशन अवस्थेमध्ये ते दुसऱ्या ग्रहावर जाऊन बघून आलेले आहेत. माझ्याच ग्रुपमधले लोक काही काही आहेत, म्हणजे त्यांना तशा सिद्धी प्राप्त झालेल्या. तर हे सिद्धी प्राप्त झालेले आणि तुकाराम महाराज त्यांनी अभंगाच्या जोरावर, भक्तीच्या जोरावर, प्रेमाच्या जोरावर मोक्ष प्राप्ती त्यांची झाली होती. विठोबा त्यांना प्रसन्न झाले होते, त्यामुळे सिद्धी त्यांच्या गळ्यात येऊन पडल्या होत्या. पण त्यांना त्याचं काही पडलं नव्हतं, कारण योगी माणूस, भक्त माणूस एस्पेशली सिद्धींच्या वाटेला जात नाही, त्याला सिद्धीची गरजच नसते. तो देवाला म्हणतो, या अष्टसिद्धी तुझ्या तू वापर बाबा, मला त्याची गरज नाही, मला तू हवा, मला तुझं प्रेम पाहिजे. तुकाराम महाराज सांगायचे की मला देह पाहिजे, मला मुक्ती नको, मोक्ष नको. तर ते मोक्ष नको, मुक्ती नको, देह का पाहिजे, तर देहामध्ये असल्यामुळे मला टाळ वाजवता येईल, देहामध्ये असल्यामुळे मला कीर्तन करता येईल, मला नाचता येईल. मला पाय पाहिजेत, पाय नसले तर मी नाचू कसा. मला तोंड पाहिजे, तोंडाने मला तुझं नाव घ्यायचंय, तर मला तोंड नाही तर मला ती अवस्था नकोच. तू मला जन्म दे, जन्मोजन्मी मला मागितले ऐसे आमासी सहज द्यावे, आता सावळे सुंदर रूप मनोहर. की जन्मजन्मी मला तू देह दे, म्हणजे मी तुझं जन्मजन्मी रूप पाहत बसणार. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, का गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मला तुझे गुणगान गायचं हेच पाहिजे, दुसरं काहीच नको. तर शेवटी मग असं झालेलं दिसतंय की विठोबांनी ठरवलं की आता हे तर काही देह सोडायला तयार नाही, मग आता यांना सदेह वैकुंठाला घेऊन. अशा रीतीने तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला घेऊन गेले पांडुरंग. आणि ही जगातले एकच संत आहेत जे सदेह वैकुंठाला गेलेत. आणि रेफरन्सेस मध्ये, पुराणामध्ये 2-3 रेफरन्सेस आहेत. एक ती, एकाची त्रिशंकू स्थिती झाली होती, ते विश्वामित्राने एकाला स्वर्गाला सदेह पाठवायचा प्रयत्न केला होता आणि तो माणूस मध्येच अडकला, धड स्वर्ग नाही धड पृथ्वी नाही. की त्याला त्रिशंकूच नाव होतं त्याचं, मला वाटतं त्याची त्रिशंकूची जी अवस्था झाली होती, तो एक सदेह जाण्याचा एक प्रयत्न झाला होता. पण प्रत्यक्ष सदेह वैकुंठाला गेलेले हे एकच आहे रेफरन्स. बरं, सदेह वैकुंठाला गेले ह्याच्यामध्ये डाऊट ठेवायचं कारण नाही, कारण दुसरी एक जी गोष्ट आहे जी वारकऱ्यांना माहिती आहे, साधारण लोकांना कमी माहिती आहे. तुकाराम महाराजांनी विमानातून जात असताना, त्या गरुड वाहनातून जात असताना 12 अभंग लिहिले. आणि हे जे 12 अभंग आहेत ते तुकाराम महाराजांचे 12 अभंग म्हणून फेमस आहे. त्याची छोटंसं एक बुकलेट पण मिळतं, आणि ते बुकलेट तुम्ही कुठे विकत घेऊ शकता. तर ते मी पाठ केलेत आणि मी ते 12 अभंगाचे व्हिडिओ केलेत माझ्या युट्यूब चॅनलवर. प्रत्येक अभंगाचं इलॅबोरेशन इंग्लिशमध्ये करून त्याचे 13-14 व्हिडिओ झालेत. एका व्हिडिओमध्ये सगळे अभंग म्हटलेत, मग प्रत्येक एक एक व्हिडिओमध्ये एकेका अभंगाचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि त्याच्यावरती थोडंसं इलॅबोरेशन. तर 12 अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी आयुष्याचं सगळं माणसाला उपदेश केलाय की तू तुझं आयुष्य कसं जगावं. आणि त्यातले सारांश बघायचे झाले तर 30-40 क्वालिटीज त्यांनी सांगितलेल्या आहेत, की ह्या 30-40 क्वालिटीज तुम्ही तुमच्यामध्ये इम्बाईब करून घ्या आणि दुसरं जास्ती काही कुठेही खटाटोप करू नका. त्या 30-40 क्वालिटीज म्हणजे काय, की भूतदया ठेवा, संतांची सेवा करा, संतांचं ऐका, आणि कोणाही जीवाचा मत्सर करू नका, कोणाला त्रास देऊ नका, कोणाला पीडा देऊ नका. ते असे साधे उपदेश केले जे प्रत्येक आई आपल्या मुलाला उपदेश करते, तेच उपदेश तुकाराम महाराजांनी केले. पण हे 12 अभंग इतके थोर आहेत की 12 अभंगाचं दर शनिवारी प्रत्येक विठोबा मंदिरामध्ये ते पूर्ण सगळे उभे राहून सगळे त्या अभंगाचं गायन होतं, समूह गायन होतं. त्यातला एक जण पहिली अर्धी ओळ म्हणतो, बाकीची ती ओळ पूर्ण करतात. त्यानंतर हरिपाठ होतो प्रत्येक मंदिरात. ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरात पण होतो, तुकाराम महाराजांच्या मंदिरात पण होतो. शनिवारी हे सगळं होतं, हरिपाठ आणि 12 अभंग. तर हरिपाठाचं पण असंच असतं, अर्धी ओळ ते म्हणतात, अर्धी ओळ बाकीचे म्हणतात. मी ऑनलाईन हरिपाठ करायचे 4 सेशन्स केले होते.
रिस्पॉन्स मला मुख्य म्हणजे अमेरिकेतून हवा होता, तर अमेरिकेतून कोणी लोक जॉईन झाले नाही म्हणून तो सध्या बंद ठेवलाय. पण आपण वेगळ्या स्वरूपात तो नंतर चालू करू. तर आता आपला इथे अर्धा तास वाचनाचा पूर्ण झालाय आणि मी त्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी बोललो की, आणि सगळ्यांना म्हणजे बसलेले सगळे आनंदाने ऐकता आहेत म्हणून मी कंटिन्यू केलं. पण आता वेळ झाली आहे थांबायची. आता आपण काय करू की एक अर्धा तास आपण गप्पा मारू, चर्चा करू आणि त्यानंतर आपली मीटिंग आपण थांबवू. आज आश्चर्याची गोष्ट आहे की आज आपल्याला जेमतेम दोनच अभंग झाले. मला वाटते तिसरा अभंग करायला वेळ पण नाही मिळाला. पण वी विल डू अगेन. प्लीज लेट मी हॅव युअर कॉमेंट्स. आता सगळ्यांनी आपलं स्पीकर ऑन करा आणि आपण चर्चेसाठी ओपन करूया. आणि सगळ्यांनी व्हिडिओ चालू करायलाही हरकत नाही. काय लेले मॅडम, कसं वाटलं? कठीण आहे हो इंग्लिश मध्ये भाषांतर करणं या सगळ्याचं. हो, कठीण आहे. चांगला पण चांगला झालाय प्रयत्न तुमचा. आणि कठीण आहे 950 अभंग झालेत माझे. 950 आणि टोटल 4000 हो. म्हणजे 4,500 पैकी. अजून 80% रस्ता अजून कव्हर करायचा आहे, पण 20% झालाय. आणि ते मला समाधान आहे की हेही नसे थोडके, कारण त्याच्यातच 3 पुस्तकं तयार होणार आहेत. 300 300 300 आणि काम चालू आहे. येस 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 येस. आशा, आशा तुला काय ऐकलं का सगळं? आशा, आर यू ऑनलाईन? हो, बोल ना काहीतरी. छान वाटलं आणि तुझं ऑडिओ हे जे नाही सुंदरच वाटलं तू सगळं केलेलं. हा हा. आणि ऑडिओचं जे तू आता वर्णन केलंस ते अजून छान वाटलं. अरे वा वा, चांगलंय. वैकुंठाला जाताना ते 12 जे हा, 12 अभंगांचं. हो हो. आणि म्हटले ना, 12 अभंगांचं कसं आहे की 12 ते लोकांनी अभंगाचं ते कळलं कसं, त्याचं हा कुठं आहे की तुम्ही म्हणाल की हे कसं काय तुकाराम महाराजांची 12 अभंग. त्या काळच्या लोकांनाही हा प्रश्न पडणार हे तुकाराम महाराजांना माहिती होतं. तर हो त्यांनी विमानातून हो खाली त्यांची टाळ टाकली. जी भजनातली तुकाराम महाराजांची टाळ होती सगळ्या लोकांना माहिती होती. त्यांचे 14 मोठे शिष्य, सगळे प्रगत शिष्य, त्यांना माहिती हा होती महाराजांची टाळ आहे. आणि त्यांची घोंगडी हा त्या टाळ आणि घोंगडी हा त्यांनी खाली टाकली. हा अभंगात लिहिलेलं पण आहे की मी माझी टाळ आणि कंथार हा निशाणी म्हणून खाली टाकतोय या अभंगांबरोबर, आणि देहासहित तुका हा वैकुंठ, असं त्यांनी त्या अभंगांमध्ये ही जेव्हा सापडलं पृथ्वीवरच्या अच्छा. लोकांनी ते ओळखलं की ही टाळ महाराजांची आहे. हे हा अभंग तुकाराम महाराजांनी रचलेले आहेत आणि हे पृथ्वीवरच्या लोकांसाठी, त्यामुळे हे अभंग खूप पवित्र समजले जातात. आणि काही काही लोकांचं म्हणजे असं म्हणणं आहे की तुम्हाला काही हम्म ती पूर्ण करायची असेल, काही तुम्हाला अडी अडचणीत आला असलाल, तर देवाला विनंती करायची असेल, तर बरेच लोक हम्म असं करतात की हे अभंग 7 वेळा म्हणायचे कंटिन्युअसली, हम्म मागोमाग एक. त्याचं 7 वेळा पठण करायचं हा आणि इच्छा प्रगट करायची, महाराजांना सांगायचं की माझी इच्छा आहे महाराज पूर्ण करा. तर बऱ्याच जणांच्या म्हणजे सगळ्यांच्या त्या इच्छा पूर्ण झालेल्या. हा तर काही जणांचं म्हणणं आहे 7 वेळा करायचं, काही जणांचं म्हणणं आहे अच्छा. 16 वेळा करायचं. 7 वेळा मी केलेलं आहे. 7 वेळा करायचं झालं तर 1 तास लागतो बरोबर. बर 7 मिनिटामध्ये एकदा वाचून होतं ते. त्याचे पुस्तक हा विकत घ्यायचं, मंदिरात कुठेतरी जाऊन बसायचं, हा घड्याळ लावायचं, आणि 1 तासात 7 वेळा आपण त्याचं पारायण करून हम्म टाकायचं. आणि माझा तुम्हाला सगळ्यांना हाच सल्ला राहील की बरं. तुम्हाला जमलं तर तुम्ही ते पाठ करा. खूप सुंदर आहेत ते 12 अभंग. आणि दे हॅव अ होली टच अबाउट देम. ते हम्म पृथ्वीवरून झालेलेच नाहीये. त्याची रचना ही हम्म वैकुंठ जाणाऱ्या योग्यानं केलेली, तुकाराम महाराजांनी ती रचना केलेली आहे. अजून काय सुहास, तुम्हाला काय बोलायचं? हम्म. असं. ही तर आपल्या बरोबर सुरुवातीपासूनच आहे. येस 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 येस. गुड. आता मोहनराव तुम्ही बोलू. नाही काय की तुम्ही जे आता ओरिजिनल केलं ना, हा. तर प्रत्यक्षात आम्ही काही अजून कधी अनुभवलं नाहीये. हो हो. पण आम्ही, मला तळेगावला बंगला आहे हा हा. आणि तिथून भंडारा डोंगर, सॉरी. भंडारा डोंगर, हो हो. तिथे गेल्यानंतर काहीतरी निराळी जाणीव होते. हो ना. हो हो तसं हो. तसं भंडारा, हो खरंय. तुम्ही गेलात कोणी भंडाऱ्याला? तुकाराम महाराज जिथे साधना करायला जायचे, हो, मी गेले बऱ्याचदा गेले.
तर तो भंडाऱ्याचा डोंगर मी आहे. गेले एकदा. पण हो आता हो ते त्याचं देऊळ बदलतायत आणि हे अजून त्यांनी मूळ देऊळ बदललं नाहीये. हो हो पण ते नवीन हे केल्यावर तिथे हो जे, कारण या ठिकाणी बसून त्यांनी जे हो एवढं मोठं तप केलेलं आहे ना, हो हो. तर आणि ते तिथले भंडाऱ्याचा डोंगर व्हायब्रेशन्स खरंच डेफिनेटली. म्हणजे मोहनराव हर्डीकर जे सांगतायत ते खरं आहे. मी खूप वर्षापूर्वी गेलो होतो आणि आता खूपच मोठं तिथे बांधकाम वगैरे झालं. आता कमर्शियलायझेशन झालं. मी साधारण 2002 सालात म्हणजे गेलो मी होतो. 2000 आम्ही तर 97-98 साली गेलो. 2011 मी प्रथम एक गेले. पवित्र स्थान म्हणून मानलं हो जायचं. हो. आता तसं काय? तिथे त्यावेळेला तिथे चिटपाखरू पण नसायचं, काहीच नाही. काहीच नसायचं. आता सगळं कमर्शियलायझिंग नाही झालंय. ते काय झालं, इंदुरीला जे कॅडबरीची कंपनी आहे, हा. त्यांनी ते सीएसआर खाली तो रस्ता चांगला बांधला 8-9 मध्ये. आणि अच्छा. मी 11 पासून तिथे जायला सुरुवात झाली, कारण माझं घर मी ओके इथे 11 साली बांधलेलं आहे तळेगावला. ओके तर ओके. ते पहिले 3 वर्ष इतकं सगळं सुंदर होतं ना. हा पण हा आता ते त्यांनी डोंगर कापला आणि ते तिथे आता खजुरावच्या पद्धतीने मंदिर करतायत. पण हा अजून मूळ मंदिरातली मूर्ती हलवली नाहीये. पण ते हा. जेव्हा हलवून इकडे वगैरे ठेवतील तेव्हा मग ते इतर सगळ्या देवस्थानांसारखं बकाल होणार आहे. पण अदरवाईज त्या मंदिरात अजूनही म्हणजे 2016ला सुद्धा तेवढ्याच चांगल्या व्हायब्रेशन्स होत्या जेवढ्या मी आधी पाहिल्यात, आणि अजूनही आता पण मी गेले होते मागच्या महिन्यात. तर पण मी तो डोंगर ऍज ऑफ नाऊ ते बघण्यासारखा आहे. अजूनही मंदिर अनटच बरं, असल्यामुळे आणि आता काय झालंय तिकडचं जे मंडळ कट आहे केला त्यांनी आणि खूप मोठं आता तिथे प्रोजेक्ट करतायत. हो, ते लोक पण खूप ऍक्टिव्ह आहेत. तिथलं संस्थान आहे ना, ते पण खूप ऍक्टिव्ह झालेत. आणि 16 मार्चला तुकाराम बीज आहे. हो, दरवर्षी तुकाराम बीज जी महोत्सव आहे की ज्या दिवशी ते वैकुंठ गमनाला गेले त्याच्या आधी एक आठवडा सगळ्या तुकाराम माधवोदगा मंदिरांमध्ये, विठोबा मंदिरांमध्ये सप्ताह असतो. आणि कीर्तन, प्रवचन, दररोज एका कीर्तनकाराचं कीर्तन असतं. शेवटी काल्याचं कीर्तन असतं वैकुंठ गमनाच्या दिवशी. मग तिथे सगळ्यांचं प्रसाद भोजन असतं. तर देहू भंडाऱ्याला पण ते यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर करणार आहेत. कारण 375 वर्ष पूर्ण होत आहेत वैकुंठ गमनाच्या सोहळ्यात. आणि देहूमध्ये पण मोठा कार्यक्रम होणार आहे. म्हणून मग माझी आणि गाथा मंदिर पण आहे ना देहूमध्ये, गाथा मंदिर आहे खूप हा, सुंदर आहे गाथा ते सुद्धा. मंदिर पण आहे देहूमध्ये. मागच्या हो. वर्षी गेले. हे तो त्यांनी समोरचा वृक्ष आहे. वृक्ष सगळ्या आहे. गाथा लिहिलेल्या आहेत त्यांचे सगळे वृक्षामध्ये अभंग त्याच्यामध्ये भिंतीवर सर्किट लिहिलेले आहेत. अभंग कोरलेले आहेत. हो हो. तर ते मोठा उत्सव देहूला पण होणार आहे. 16 मार्च आहे मला वाटते, 15 मार्च का 16 अच्छा, मार्चला आहे. तेव्हाच मग आय सी पुस्तकाचं आय सी. 300 अभंगांचं पुस्तकाचं पहिला व्हॉल्यूम जो आहे तो तेव्हा पब्लिश करू असा प्लान आहे. आणि अच्छा, तुषार, छान. तुला काय बोलायचंय? इनिशिएटिव्ह हा खूप स्तुत्य आहे म्हणलं. जोरात ऐकून. नाही, इनिशिएटिव्ह तुम्ही जो करताय हा खूप स्तुत्य आहे. आणि म्हणजे आम्ही फक्त मंदिरातच गेलो होतो तुकाराम महाराज पुढे. हो तेव्हा त्या म्हणजे त्याची पालखी निघताना तेव्हा जायचो दर्शन. हो हो. नाही, आणि माझ्या काय लक्षात आलं की आपण कितीही शिकलो, उच्च शिक्षित झालो किंवा काही झालं तरी शेवटी माणसाचं जे मन असतं ते मन हे सगळ्यात महत्वाचं आहे. या विश्वामध्ये बाकी सगळं खोटं आहे म्हणता येईल. मन पण खोटं आहे. पण त्यातल्या त्यात सत्याकडे जाण्यासाठी जर काही तुम्हाला असेल तर ते मनच आहे. कारण आता सायंटिस्ट पण क्वांटम फिजिक्स वगैरेच्या आधारावर म्हणतायत की हे विश्व हे माणसाला चकवतं, भ्रमात टाकतं. पार्टिकल जर तुम्ही डिटेक्ट करायला गेला तर द पार्टिकल ॲट क्वार्क लेवल आणि क्वांटम लेवल दे ट्राय टू अवॉइड डिटेक्शन. म्हणजे जो पार्टिकल त्या याच्यातून प्रिझम मधून सरळ जातोय तर त्याला तुम्ही जर सेन्सर नाही ठेवला डिटेक्ट करायला तर तो पार्टिकल सरळ जातो. पण जर माणसानं तिथे सेन्सर ठेवला की मी तुला डिटेक्ट करतो तर तो सरळ दिशा बदलून दुसरीकडे जातो. So if intelligence is displayed at that level, then intelligence is present at every level. आणि आमच्या संतांनी मेडिटेशन मोडमध्ये जाऊन जे सांगितलंय की हा सगळा मायाजाल आहे, हे सगळं भ्रमवणाऱ्या गोष्टी आहेत. पण मन जे आहे, ह्या मनाला तुम्ही शांत केलं तर तिकडून तुम्ही पोहोचू शकता दुसरं ज्या विश्वात पोचायला पाहिजे खरं, वेर वी बिलॉंग. म्हणजे सगळे साधू संत म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. म्हणजे सगळं आमच्याकडे असून आम्हाला कळत नाही काय करायचं. तर त्याच्यासाठी मेडिटेशन, अभंग, कीर्तन, भजन हेच खरं आहे. आणि त्यामुळे आता जगाला ते हळूहळू कळायला लागले. कारण सायन्सवाले जेव्हा सांगायला लागतात तेव्हा जगाला त्या गोष्टी
पटतं. सगळं आपलं जे होतं ते लोप झालंय. हा नाव वी आर ट्राइंग टू रिडिस्कवर थिंग्स थ्रू सायन्स. हा थ्रू सायन्स आता आपण तिकडे तर पोहोचतोय. रिसर्चचा अर्थ हाच आहे की परत सर्च करा हारून गेलेलं रिसर्च. रिसर्च इज गोइंग ऑन. येस सुशांत, थँक्यू. रिसर्च परत शोधा. आणखीन एक पण एक्सपेरिमेंट आता प्रूव्हन आहे हो की जेव्हा इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग, हो इफ देर इज अ कॅमेरा इट बिहेव्स लाईक मटेरियल, हो अदरवाइज इट इज वेव्ह. हे पण हो एक अतिशय महत्वाचं फाइंडिंग आहे की ऑब्झर्वर असेल हा तरच ते मॅटर आहे. आणि जे आपल्याला नेहमी ध्यानात सांगतायत स्वतःला विसरा, म्हणजेच तो ऑब्झर्वर जर तुम्ही तात्पुरता बंद केलात त्याचं काम, तर तुम्हाला ते रियालिटी कळते, विच इज एनर्जी और ऊर्जा, त्याला नाव काही द्या. म्हणजे हाही एक्सपेरिमेंट आता प्रूव्हन आहे क्वांटम हो हो मधला. म्हणजे आता एक मिनिटी हे असतं की डज द युनिव्हर्स एक्झिस्ट हा एक प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आपण यस किंवा नो म्हणू, पण त्याचं खरं उत्तर क्वांटम फिजिक्सच्या मते इट डिपेंड्स ऑन यू. इफ यू वॉन्ट द येस युनिव्हर्स टू एक्झिस्ट देन द युनिव्हर्स एक्झिस्ट. बट येस इट हॅज नो रिझन. हा It exists if there is an observer. इफ देर इज अन ऑब्झर्वर. with respect to you. Yeah. ऑब्झर्वर It exists only when there is an observer. Exactly. That is already proven now. Correct. हे आणि अगदी बरोबर. उपनिषदात हा लिहिलेलं आपल्या आहे. सगळ्या ग्रंथात लिहिलंच आहे त्यांनी की ते हो ते दोन दृश्य कठोपनिषदचे दोन पक्षी तर फेमस आहे ना, वरचा आणि खालचा. ते तर विवेकानंदांचं आम्ही पुस्तक ज्ञानयोग होता. तर ज्ञानयोगात त्यांनी सांगितलं की त्रिपुटी म्हणजे काय? दृश्य, द्रष्टा, बघणारा, आणि प्रोसेस. दृश्य आणि ते ऑब्जेक्ट. तर ते ऑब्जेक्ट आहे, बघणारा आहे. तर बघणारा आहे म्हणून ऑब्जेक्ट आहे. बघण्याची क्रिया जर नष्ट झाली तर ऑब्जेक्टला तिथे अगदी बरोबर. बघायचं कारणच नाही. तर ते एक्झिस्टच होत नाही. ही सगळी कल्पना आहे. म्हणून ते म्हणतात की तुमच्या मनाने तुम्ही कल्पना करून हे विश्व तयार केलंय. त्याचं खरं काहीच नाही. मग खरं काय आहे हे संतांना कळलेलं आहे. सायन्स इज स्लोली मुव्हिंग टुवर्ड्स दॅट की हो. हे जग जे आहे इट इज तुम्ही इकडे या ना. हा इट इज नॉट रिअल. इट इज नॉट रिअल. इमॅजिनरी. इट इज अन इमॅजिनेशन. सायन्स इज प्रूव्हिंग दॅट. सायन्स सांगते प्रतिमा. आता इमेज आहे, इमेज आहे. आणि उपनिषदात लिहिलंय हो. ते नाही पटत लोकांना. म्हणजे हा इतके वर्ष सगळे आपले संत सांगत होते तेव्हा लोकांना पटत नव्हतं. आता लोकांना सायन्समुळे पटायला लागले. डज द युनिव्हर्स एक्झिस्ट? डिपेंड्स. इफ यू वॉन्ट देन ओनली इट एक्झिस्ट. इफ यू डोंट वॉन्ट. म्हणून म्हणतात चंद्र खरा आहे का? तर ते म्हणतात नाही, तुम्ही जोपर्यंत चंद्राकडे बघताय तोपर्यंत चंद्र खरा आहे. तुम्ही चंद्राकडून दृष्टी काढली, चंद्राला तिथे असायचं कारणच नाही. तर तेच आहे. आता समजा मी मोहनरावांना बघतोय म्हणून मोहनराव आहेत. मी जर ठरवलं मला मोहनराव बघायचे नाही, मी डोळ्यात मेडिटेशन करून शांत पडलो, शांत राहिलो, तर माझ्या सगळ्याची एनर्जी, परमहंस योगानंद काय सांगतात की व्हॉट मेडिटेशन डज टू अ मॅन, द एनर्जी विच वी आर युझिंग, वी स्टॉप युझिंग द एनर्जी. इंद्रियांमधनं सगळी एनर्जी बाहेर जाते. विश्वाची एनर्जी आपल्याला मेडुला ऑब्लांगाटामधून शरीरात येते आणि ती एनर्जी आपण वापरून सगळी इंद्रिय चालवतो. जेवणातून पण ती एनर्जी येते, ऑक्सिजन श्वासातून पण ती एनर्जी येते. अशा तीन गोष्टीतून ती एनर्जी प्राप्त होते. मग काही लोक न जेवता, पाणी न पिता देखील ती एनर्जी ते घेऊ शकतात मेडुला ऑब्लांगाटामधून. एक बाई होत्या बिहारमध्ये, परमहंस योगानंदांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी पुस्तकात दिलंय. तर त्या बाई सूर्यप्रकाशावरतीच जगायच्या. त्यांनी जेवणच घेतलं नाही. त्यांची स्टोरी काय होती, ती छोटी मुलगी तिकडे लग्न करून आली आणि तिची सासू तिला फार कटकट करायला लागली. त्या मुलीला भूक फार लागायची आणि ती घरी पण लहान असताना सारखी खायची आणि काय करायची. तर तिची आई तिला रागवायची की अगं किती खाशील, गेल्यावरती सासू तुला देईल का एवढं खायला. पण ती मुलगी बिचारी, तिला भूक जास्ती लागायची, ती काय करणार. आणि लग्न झाल्यावरती असं झालं की तिचं हेच झालं काहीतरी, सासू बोलली एकदा. तर ती इतकं वैतागली आणि मग तिला नदीवर पाणी प्यायला गेली, पाणी आणायला घडे घेऊन नदीवरती गेली होती. तर तिथे तिने मला वाटते देवाला तक्रार सांगितली. तर तिथे एक दिव्य पुरुष तिला भेटला आणि त्या दिव्य पुरुषानं काय केलं, तिला एक मिनिट, दिव्य पुरुषानं तिला पाण्याचं अर्घ्य दिलं आणि तिला सांगितलं, एक क्रिया शिकवली की सूर्यापासून तू शक्ती घे, तुला आजपासून जेवायची गरज नाही.
तर त्या बाईनं त्यानंतर, म्हणजे ही छोटी मुलगी असतानाची गोष्ट, आयुष्यभर त्या बाईंनी अन्नाला स्पर्श केला नाही. योगानंद जाऊन भेटून आले तिच्या गावात, तिच्याशी बोलून आले, तेव्हा ती चांगलीच म्हातारी झाली होती. फुल आयुष्य जगली, फुल ऑफ एनर्जी, खणखणीत आवाज. तिनं सांगितलं, योगानंदांना कळत होतं. ते म्हणले की मॅडम तुम्ही ते इथून आपली शेंडीची जी जागा आहे म्हणून तर ते ब्राह्मणांना शेंडी ठेवायला लावायची, ब्रह्मगाठ, की ते ब्रह्मरंध्र तिथे आहे आणि लांब शेंडी असली तर तिथून एनर्जी आत चांगली जाते. ती शेंडीची पद्धत गेली, आता आम्हाला लाज वाटते शेंडी ठेवायला. पण शेंडी अजूनही संन्यासी लोक आहेत ते शेंडी ठेवतात, कारण तिथून ती एनर्जी आतमध्ये शिरते. तर योगानंदांनी तिला विचारलं की तू सूर्यप्रकाश या इथून घेतेस आतमध्ये, तर ती हो म्हणले. की म्हणे स्वामी आपल्याला सगळं कळतं, मला त्याच्यामुळे माझी एनर्जी मला मिळते. तर हे जे आहे की एनर्जी मेडिटेशन मध्ये तुमची सगळी कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आत घेतो, त्याप्रमाणे एनर्जीचा व्यय स्टॉप होतो. व्हर्च्युअली एव्हरीथिंग यू रेड्यूस. 100% पासून यू कॅन गो डाऊन टू 10. मग 90% एनर्जी तुमची जी वाचते ती शरीरातून मग तुमच्या स्पायनल कॉर्ड मधून मेंदूपर्यंत जायला लागते. आणि मेंदूपाशी सहस्त्र चक्र आहे. तर मेंदूच्या सहस्त्र चक्रात जेव्हा एनर्जी हळूहळू शिरायला लागते, तर अनेक वर्ष जेव्हा तिथे चक्र त्याला एनर्जी प्राप्त झाली, तर तुमचं सहस्त्र चक्र उलगडतं. आणि ते सहस्त्र चक्र उलगडलं तर त्याला 1000 पेटल्स आहेत. आणि प्रत्येक पेटल तुम्हाला विश्वाचं ज्ञान करून देतं. तर असे जे प्रवेग योगी असतात मेडिटेशनमुळे, त्यांचं सहस्त्र चक्र उमललं असलं की त्याला विश्वाचं ज्ञान होतं. तो त्रिकालदर्शी माणूस होतो. तुम्ही जे म्हणताय ना, तर रिसेंटली गेल्या काही वर्षात न्यूजपेपर मध्ये आलं, गुजरातमध्ये कोणतरी एक आहे व्यक्ती, तुम्ही इकडे या ना साहेब, इकडे खुर्ची घ्या ना. तर त्यांनी नाही असू दे. हा हा. म्हणजे आवाज रेकॉर्ड होईल ना, ते आवाज रेकॉर्ड नाही व्हायचा म्हणून. नाही ठीक आहे, मी जरा मोठ्याने बोलतो. हा. तर त्यांनी हेच हेच केलं होतं की ही वॉज सर्वायव्हिंग ओनली ऑन सनलाइट. ओनली ऑन सनलाइट. या अँड पीपल डिड नॉट बिलीव्ह इट. ओके. हा, आता काळ बदललाय ना, पीपल डिड नॉट बिलीव्ह इट. अच्छा. हा, हो, बरोबर. न्यूजपेपर मध्ये आलं होतं, म्हणजे लोकांना विश्वास नाही ठेवला की असं पण होऊ शकतं. हो हो. इट कॅन हॅपन. हा. आता आता सायन्समुळे लोकांना हळूहळू कळतंय. आणि आता रिसेंट गोष्ट आहे ही. लेले मॅडम, तुम्हाला एक सांगायचं आहे की मी जेव्हा IIT फिजिक्स शिकत होतो, तर आम्हाला फर्स्ट इयरला हॅलिडे रेझनिक म्हणून ब्रिटिश अमेरिकन ऑथर हॉल होते, त्याची एडिशन, त्याचं पुस्तक होतं. तर तिथे जेव्हा आईन्स्टाईनचं इक्वेशनचं डेरिव्हेशन येतं आणि मोमेंटम इक्वेशन घेऊन त्याला थोडं इकडचं तिकडे कॅन्सल केले, इकडचे हे टर्म्स, की E इज इक्वल टू MC² होतं. ते इतकं सोपं डेरिव्हेशन आहे की जगाला ते कळायला शाळेसाठी आम्ही खूप वेळा झूम केलेली आहे, गणितच्या शाळेसाठी. चालेल. आशा आहे की इथे किती दिवस झाले. आशा, तुला येते आवाज ऐकू? हॅलो. हो येतोय. हा, येतोय. ठीक आहे, आपण कंटिन्यू हो करू. येतोय. आपण कंटिन्यू करू. थोडं प्रत्येकाचा एक राऊंड झाला हो. की बघू आपण. सुशांत, आय थिंक ते झालं. तर तू बोललो, तू 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 काय म्हणलास? आता तुला इंटरेस्ट वाटते, हा. ऐकायची सुरुवात करायची. अच्छा, आवडलं तुला? आवडते. आवडलं. तर आता ह्या चित्रात थोडं वाचन कर. माझा तुला एकच सल्ला राहील की तुझा एका काळी तुझा बॉस होतो, पण मी तुला आता विनंती करतो की तू गाथेचं एक पुस्तक ठेवू. हा. खंदारकर महाराजांची घे, जोशी महाराजांची आउट ऑफ प्रिंट आहे. आणि नाहीतर मग हे जोग महाराजांची. पण महाराजांची देवळीकरांची आमच्याकडे आहे. देवडीकरांची, पण त्याच्यात पण विवरण आहे ना. हो. मग देवडीकरांची कोणतीही घे आणि ते अभंग तो रोज 1-2-4 पानं वाचायचे. रोज 2-4 पानं वाचायचे. बाबांना सांगितलं already. आहे की नाही? त्यांनी मी भरपूर पाठण केलेलं आहे. पंढरपूरला जातो प्रत्येक वर्षी. वा वा वा. फ्रायडे सॅटर्डे मिळाला तर बाहेर पुस्तक मी निघून जातो. आणि पुस्तक माझ्याकडे आहेत. आणि माझ्या मुलीचं नाव पण उभी ठेवलंय. त्यांची गाथा नको घेऊ. तू तुझी वेगळी घे. आता बाय, ह्यांच्याकडे देवडीकरांची आहे ना, तू खंदारकरांची, तर तुम्ही नंतर एक्सचेंज पण करू शकता. तेही करता येईल. तर गाथा विकत घ्यायची, वाचायला सुरुवात करायची.
आता मी माझं कसं झालं नव्हतं म्हणजे मी 16 सालापासून एक तर मला आवड पहिल्यापासून आणि मी गाडी चालवताना पहिल्यापासून म्हणजे 1980s मध्ये पण कधी गाडी चालवायची तर माझ्या बाजूला मोबाईलमध्ये मी अभंग लावतो आणि गाडी तर त्याच्यामुळे मला वेळ चांगला जातो. चिडचिड होत नाही. रस्त्यात कोणी ट्रॅफिकचे रूल्स व्हायलेट केले वगैरे आपण एक पाहिजे तर ते थोडा वेळ थोडं गरम झालं तरी परत अभंग कंटिन्यू डोकं थंड होतं. आणि म्हणजे एक अजून काही काही वेळेला मला असं लक्षात आलंय की इतरांना कसं लोक ठोकून जातात गाडी. माझ्या गाडीला कोणी ठोकून पण नाही. काय कदाचित म्हणजे ते असेल बहुतेक ते अभंगांचं कवच असावं. कवच कवच मिळतं. कारण आता गोंधळेकर महाराजांचे भक्त नेहमी सांगतात की ज्यांच्या मनात रामनामाचा जप चालू असतो त्यांच्या भोवती कवच असतं. अभंग म्हणजे रामनामच आहे. आणि संतांचे शब्द आहेत. संतांचे शब्द जर आसपास असले तर ती संतांची पॉवर तुमच्या आसपास भेटते. तर गाडी चालवताना अभंग ऐकणं हे खूप चांगलं काम आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मनावरती चांगला प्रसन्न मन प्रसन्न राहतं. हिंदी गाणी पण ऐका त्याला काही हरकत नाही पण गिव्ह प्रेफरन्स टू दिस. रीड रीड आणि संतांची चरित्र संतांचे अभंग वाचन हे केलं की मग होतं काय की तुम्ही दिवसभर जास्त तुमच्या मनात विचार त्या दृष्टीने जास्ती विचार यायला लागतात. त्या दृष्टीने आणि सी देर आर टू टाइप्स ऑफ थॉट्स. वी हॅव अ चॉईस ऑन विच टाइप टू सिलेक्ट. There is one type of thought which generates stress. The second type of thoughts generates relief. It releases stress. Abhanga is a type of thought which reduces stress. Only hearing Abhanga, Vincent, Lata, Kishori Amonkar, काय एकदा गातात ती इवन ही गावकली ती पण किती सुंदर आहे गायन. आणि मद्रासमध्ये तामिळच्या तामिळनाडूतल्या बायका रजनी गायत्री म्हणून आहे त्या विठोबाच्या डिओटीच आहेत. त्यांची गाणी युट्यूबवर ऐका. येण्यासारख्या तर गात असतात म्हणून एक शिवश्री म्हणून आहे. शिवश्री तिच्याही तुम्ही बघा. अतिशय सुंदर आणि अतिशय गुण. ती आणि तिचा नवरा दोघांनी मिळून एक 1.5 तासाची व्हिडिओ केली आहे. नामदेव कीर्तनकरी कीर्तनी नाचे पांडुरंग. तो एक अभंग आहे. त्या अभंगावर ते लोक काय करतात तुमची जोडी ते आधी स्टोरी नरेट करतात नामदेवाची. त्याच चरित्र नामदेव त्यांचं हे मग कसं जेवताना देव यायचा नामदेवांबरोबर जेवायचा. तर ते सगळं त्यांनी त्याच्यात केलेलं आहे. आणि हा त्यामध्ये मध्ये तर लोक अक्षरशः नाचायला लागतात. तिचे साऊथ इंडियामध्ये इतके फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्रामध्ये जितके कमी म्हणजे लोक कमी असतील असे तामिळनाडूमध्ये फॉलोअर्स आहेत. पण तुकाराम महाराज गणपती म्हणून एक आहे. तुकाराम गणपती नावाचा एक तामिळ माणूस आहे. तर ह्या तामिळ माणसाला मी 2000 साली पुण्यात बघितलं होतं. साधारण 2002 साली. तेव्हा तो लहान मुलगा होता. ते जन्मल्यापासून तुकाराम गणपतीला तुकाराम महाराजांचं वेळ. आणि ते लोकांना कळलं कसं तर हा लहान मुलगा कुठे अभंग लागला ना की तो नाचायला सगळं. मग शेवटी लोकांनी मग त्याला ते अभंगाचं त्याचं कार्यक्रमच करायला लागले. ते सगळीकडे तर जायचं तुकाराम महाराजांच्या अभंगावर नाचायचं. तर असं तो पुण्याला आणलं होतं. ते नंतर मग तो महाराजच झाला. आणि त्याचा आता तामिळनाडूमध्ये कडनलायूर असं नावाचं एक छोटं गाव का शहर आहे. तिथे त्यांचा तुकाराम गणपती मठ आश्रम असा आहे. इथे त्यांची वेबसाईट पण आहे मी बघितली. आणि त्या तिथे बरेच डिवोटीज आहेत. ते सगळे अभंगांचं शिक्षण देतात. कीर्तन करायचं शिक्षण देतात. प्रवचनांचं शिक्षण देतात. आणि आश्चर्य म्हणजे तिथे एक ब्रिटिश बाई गेली 30 वर्ष तिथे त्या संन्यास घेऊन त्या आश्रमात. झालं एक बाजू. त्या ज्या ब्रिटिश बाई आहेत त्यांचं नाव आहे सारा किरखॅम. तर सारा किरखॅम ह्या दरवर्षी 2 वाऱ्यांना येतात तामिळनाडूत. म्हणजे आम्ही इतके रेग्युलर नाही. पण त्या ब्रिटिश बाई तामिळनाडू मधल्या मद्रासी आश्रमात राहणाऱ्या आषाढी वारतीला आषाढी करून पंढरपूरला जातात. कार्तिकीला ते आळंदी वारीसाठी कार्तिकीला आहेत. आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये न घाबरता न काळजी करता आळंदीत जाऊन राहतात. आणि त्या बाईंनी ज्ञानेश्वरीतले 2 मोठमोठे अध्याय इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले.
आणि एक कॉपी त्यांनी मला आता परवा भेट पाठवली. आणि अतिशय हाय क्वालिटी ट्रान्सलेशन, व्हेरी हाय क्वालिटी प्रिंटिंग. आणि त्या पुस्तक विकत नाहीत, त्या म्हणतात त्यांनी पुस्तकावर किंमतच छापली नाही आहे. त्यामुळे आय डोंट सेल दिस बुक, आय ओनली गिव्ह इट टू यू. तर ते एकेकांची श्रद्धा अशी, म्हणून मग माझी पण श्रद्धा अशी आहे की मी या पुस्तकातून जो प्रॉफिट मिळणार आहे तो मी परत याच कार्यात वापरणार आहे. की मी जगात सगळीकडे जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी असा मीट द ऑथर इव्हेंट करणार, की तिथे अभंग वाचायचे, लोकांबरोबर चर्चा करायची, प्रश्नोत्तरं करायची, त्यानंतर पुस्तक विक्री करायची, त्यात आपल्याला ज्यांना सही हवी त्यांना लेखकांना सही करून द्यायचं. आणि हा शब्द, की तुकाराम महाराजांचे शब्द आता हा ठेवा उपलब्ध झाला आहे. आजपर्यंत तुकाराम महाराजांचे विचारधन फक्त भाषेपुरतं सीमित होतं. आता ते पूर्ण जग, महाराष्ट्रापुरतं आणि मराठी लोकांपुरतं, महाराष्ट्रात अमराठी माणसं आहेत त्यांना पण नाही प्राप्त होत. पण आता हे जगाला प्राप्त होऊ शकतं आहे. माझे 950 अभंग झाले की 950 अभंग जगाला मिळतील. 4500 जेव्हा होतील तेव्हा 4500 जगापर्यंत पोहोचतील. आणि जगामध्ये शांतता निर्माण करण्याची शक्ती तुमच्या अभंगांमध्ये आहे. कारण मी ते तुम्हाला उदाहरणासहित सांगू शकतो की इतर संत प्रेमाने गोंजारून लोकांना अध्यात्माचा उपदेश करतात आणि सांगतात की बाबा रे असं करू नकोस, तू असं कर, नामस्मरण कर, काय तुझा फायदा होतो, सगळं वर्णन करून किंवा मेडिटेशनच्या क्रिया सगळं समजावून सांगतात. तुकाराम महाराज ते पण करतात. आणि दुसरं एक आहे की तुकाराम महाराज नीच माणसाला त्यामध्ये फार कठोर उपदेश करतात. सरळ सरळ सांगतात की तू जे करत आहेस, तू जर बदल आहेस तर तू कुठल्या गतीला जाणार आहेस ते तू माझ्याकडून ऐकून घे. आणि ते त्या माणसाला अशा शब्दात ऐकवतात की तुझी पुढे काय गती होणार आहे. तर ती जर ऐकली तर तो नीच माणूस 10 वेळा जर त्याच्या कानावर तो शब्द पडले ठणाणा करून, तर तो विचार करायला सुरुवात करेल की माझी संत जेव्हा म्हणतायत की माझं काहीतरी चुकतंय तर मग नक्कीच काहीतरी चुकत असणार, आय विल चेंज. ही वर्ड, संतांच्या शब्दांमध्ये शक्ती असते ही तर गोष्ट आहेच. तर त्या शक्तीमुळे जगात शांतता निर्माण व्हायला मदत होईल. माझ्या मते महाराष्ट्रामध्ये लोकांना एकमेकांचं बंधुत्व प्रेम जरा जास्ती आहे इतर भारतापेक्षा. कारण आम्ही ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या संस्कृतीत वाढलेले आहोत. ते एकमेकांना माऊली म्हणतात, एकमेकांच्या पायी पडतात. त्यामुळे मराठी माणसांमध्ये एवढी भांडणं, राजकारणी लोकांचं सोडा, पण एकंदरीत तुम्ही बघा माझे जितके इतर जातीतले मित्र आहेत, आम्ही सगळे भावासारखे मित्र आहोत. आम्ही एका ताटात जेवतो, कधी कोणी कोणाची जात पण विचारत नाही. म्हणजे इफ यू कम ऍट द ग्राउंड रियालिटी लेवल, कुठेही जातपात नाहीये. त्यांनी किती राजकारण्यांनी किती प्रयत्न केले जातींमधील लोकांना, पण ज्ञानेश्वर तू मला सांगता आपण कधी कोणाच्या जातीबद्दल विचार केलाय का? कोणीही कधीही जात विचारत नाही. मी सेवा वर्गणी जातो सेवा करायला, आम्ही सगळे लोक एकत्र जेवतो, याच्या भाजीत माझी पोळी, त्याच्या भाजीत माझी पोळी, सगळे एकमेकांचं ऐकतो, सगळे गावात सर्वे करायला जातो. सो महाराष्ट्राचा जो माणूस आहे हा ज्ञानबा तुकाराम संस्कृतीतला माणूस आहे. ह्याला ज्या व्हॅल्यू कळल्या आहेत त्या जगाला कळू देत. एकदा का जगाला त्या व्हॅल्यूज कळल्या तर देर विल बी I am striving. I am going to spend all the money I get from the book into the awareness spreading program. मी हे सगळं जे करतो आहे तर हे मी काय करतो, कशासाठी करतोय, की हे जगाला कळलं पाहिजे आणि जगामध्ये हे जायचं. That is the only purpose. And whatever money is going to be earned, it will be recycled. ठरवलंय मी अमेरिकेत जाणार आहे आणि कॅनडामध्ये जाणार आहे. आमचं अलास्का क्रूज ठरवलं. 3 ऑगस्ट पासून अलास्का क्रूज 8 दिवसाचा. शाळेतली आमची 10 जण, त्यांचे 10 केबिन्स आणि शिवाय इतर मित्र केबिन्स बुक झाले. मग आता मी जेव्हा जाणार आहे तर माझ्या भाषा वगैरे सगळे जे आहेत अमेरिकेत, तर मी 8 सिटीज मध्ये मीट द ऑथर इव्हेंट करणार आहे असाच. इट कॅन बी ऑन झूम अँड फिजिकल कंबाईन. आजचं जे आहे ना आपलं हे हायब्रिड मॉडेल इज अ गुड मॉडेल. हल्ली सगळ्या गोष्टी हायब्रिड मध्ये चांगल्या असतात. कार पण हायब्रिड कार चांगली. दिस इज अ हायब्रिड मॉडेल. ज्यांना जमेल ते येतील, ज्यांना नाही जमत ते झूम वरती जॉईन. बट आय एम प्लॅनिंग टू मेक फर्स्ट इन वॉशिंग्टन, सेकंड इन रॅले, थर्ड इन डेट्रॉइट. कारण इथे प्रत्येक ठिकाणी माझे कोण आहेत.
मग डेट्रॉईटहून मी जाणार बॉस्टनला, तिथे अंजूची मुलगी श्वेता असते. डेट्रॉईटला ज्योतीची मुलगी उर्मिला आहे. रायलेला ज्योतीची मुलगी मृणालिनी आहे. त्यांच्या घरी वॉशिंग्टनला माझा मित्र अरविंद भांड आहे आणि एक गणेश जोशी आहे. ते सगळे मला ऑर्गनाईज करून घेणार आहेत हा इव्हेंट. त्यानंतर मग मी जाईन कॅनडामध्ये, टोरंटोमध्ये जाणार आणि मॉन्ट्रियालमध्ये जाणार. तिथे माझे दोन आहेत, एक दोन संयुक्त मॉन्ट्रियालमध्ये. त्यांच्या घरी मी 8-8 दिवस राहणार. त्यांच्या घरी झूम करणार. एक नाही तर दोन, दोन मला दोन करणार. बट आय विल डू दिस इव्हेंट्स टू लेट द वेस्टर्न वर्ल्ड नो की नाव यू हॅव द ऍक्सेस टू तुकाराम महाराजस अभंग, यू रीड इट. आणि त्यानंतर माझी मुलगी कॅनडामध्ये आहे, तिला मी भेटणार. सडबरीमध्ये तिचं शिक्षण चालू आहे, तिला मी भेटणार. तिथून मग मी येणार सियाटलला. सियाटलला माझा पुतण्या आहे समीर वैभव फडणीस, त्याची बायको उर्मिला, त्याच्याकडून जाणार. आणि तिथून मग ट्रेननं व्हँकुव्हरला जाणार. मग तिथे पण सियाटलला पण कार्यक्रम करणार. व्हँकुव्हर मधून मग आमचा क्रूज चालू. So 8 cities in US and Canada. Plus, I'm going to जयपूर, कुंभलगड, उदयपूर. क्लब महेंद्राचे माझं बुकिंग झालेलं आहे. तर मी मार्चमध्ये त्या 3 ठिकाणी असेच इव्हेंट करणार. त्यानंतर दिल्लीला 24 मार्चला जाणार. मग मी दिल्लीत माझ्या IITचे मित्र आहेत, त्यांना घेऊन तिथे इव्हेंट करणार. मग बंगलोरला माझा एक मित्र आहे, तिथे पण इव्हेंट करणार. आणि आय एम स्पेंडिंग मनी फ्रॉम माय पॉकेट, की देवाने दिलेले पैसे, जे आले पैसे ते रिसायकल करायचे. मी पुस्तकातले तर सोडा, त्याच्याशिवाय आय एम रेडी टू स्पेंड फ्रॉम माय पॉकेट, बिकॉज दिस इज समथिंग आय हॅव डिसाइडेड की संतांच्या वाङ्मयातून पैसा तो आपण आपल्या खिशात टाकायचा नाहीये. आणि त्या बाईंचा सराव किरख्यान ब्रिटिश बाईंना मला हे सांगितलं की ती त्या पुस्तकावर तिनं किंमत पण छापलेली नाहीये. म्हणजे मी हे पुस्तक विकत नाही, माऊलींचं ज्ञान मी विकणार नाही, मी लोकांना भेट दे. सो दिस इज समथिंग विच वी आर लर्निंग फ्रॉम ब्रिटिशर्स. माझी अजून एक कल्पना माझ्या डोक्यात अशी आली आहे की आमचे अभंगांचे कन्सर्ट्स व्हायला पाहिजे, रॉक बँड बँड परफॉर्मन्सेस व्हायला पाहिजे. तर जगाच्या दृष्टीने एक चांगली घटना घडलेली आहे की 10 वर्षापूर्वी अभंग रिपोस्ट नावाचा एक बँड आलेला आहे. आणि हा अभंग रिपोस्ट बँड आहे. त्याची दोघं तिघं, एक तर्फे म्हणून मला वाटते एक मुलगा आहे. आणि हे 10 वर्ष त्याचे प्रोग्राम्स परफॉर्म करतायत. इतकी वर्ष त्यांना म्हणजे लॉसमध्येच चालत होतं, त्यांच्या नोकऱ्या पण आहेत. पण ती मुली वारकऱ्यांची मुलं आहेत, तर त्यांना ती कल्पना आली की आपण बँड सारखं करायचं आणि अभंग गायचं. तर त्यांच्याकडे लीड गिटारिस्ट आहे, बेस गिटार आहे, सिंथसायझर आहे, ड्रमर आहे, सगळं आहे. आणि ते त्याच्या सहित रॉक बँड सारखा मस्त वेगवेगळ्या नवीन चालींमध्ये परफॉर्मन्स सगळ्या अभंगांचा देतात. एक सुंदर अभंग ते छान गातात. तुम्ही ऐका, युट्यूबवर सर्च करा अभंग रिपोस्ट, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. त्या अभंगात 2 मिनिंग आहेत की आम्ही बिघडलो विठोबाच्या संगे आणि नामस्मरणाच्या संगे, तर आम्ही बिघडलो, आता तुम्ही पण बिघडा. तर ते लोक म्हणतात बिघडा म्हणजे कसं, आता वाया गेले, चला ठीक आहे, वाया गेलो तो वाया गेलो. पण त्याच्यातला दुसरा अर्थ असा आहे की गावरान भाषेमध्ये आम्ही म्हणतो मी बिघडलो तुम्ही बिघडा केली. तर मी बी बिघडलो तुम्ही बिघडा. तर ते अभंग, तो अभंग सुंदर ते आळवून आळवून म्हणतात. ते त्यांचे अभंग ह्याच्यावर पण आहेत, आपलं स्पॉटीफायवर रिपोस्ट अभंग रिपोस्ट सर्च करा, यू लिसन टू दिट. नाव माय विश इज दॅट देर शुड बी अनदर 10 बँड लाईक दिस. असे बँड अजून उदय पाहू दे. लोकांना अभंगाची गोडी बँड मधून लागली तर काय हरकत आहे. नवीन जनरेशन जर बँडच्या स्वरूपातून जर अभंग गायला लागले आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला लागले. तुम्ही जेव्हा 10 वेळा अभंग ऐकाल, तुम्ही 11व्यांदा म्हणाल ना की अरे याचा अर्थ काय मला कळू दे. बरं, अर्थ तुला पाहिजे तर आता इंग्लिश मधून अर्थ वाचता येतो, यू डोंट हॅव टू रीड इन मराठी. So our new generation can understand the meaning in Marathi, in English. Then they can take to singing, they can take to understanding. त्यांना त्याचा अर्थ समजला तर त्याचा परिणाम पण होईल, मग तो जगात पण पसरेल. सो मी जोक मध्ये जे म्हणतो पण ते कदाचित पुढे खरं होईल की ही टेलर जी आहे ना, टेलर ही फार फिनॉमिनल. आणि ती जिथे जिथे जाते लोक $1000 तिकीट घेऊन स्टेडियम मध्ये गर्दी करतात. लॉस एंजेलस मधलं 3 लाख कॅपॅसिटीचं स्टेडियम त्यांनी इमॅजिन फुल्ली बुक्ड. आणि शी मेक्स फ्यू $1 million इन एव्हरी कन्सर्ट. आणि मग तिनं काय केलं,
त्या एका परफॉर्मन्स मधनं पिक्चरच काढला स्वतःच. सगळं स्वतः करते ती, कोणालाही एक पैसा देत नाही, सगळे पैसे स्वतः कमवते, पब्लिसिटी स्वतः, मूवी प्रोडक्शन स्वतः, ऑल राईट्स विथ हर, शी राईट्स हर ओन कंपोजिशन्स, शी परफॉर्म्स, ऑल मनी इज इन हर पॉकेट, नोबडी गेट्स द मनी. उद्या टेलर स्विफ्ट जर अभंगांच्या परफॉर्मन्सेस करायला लागली तर मग आमचे लोक सिरियसली घेतील की अरे हो, टेलर स्विफ्ट करते तर आपण अभंग करू. आणि मग ते लोन आपल्याकडे येईल आणि मग इट विल बी द इन थिंग, इट विल बी लाईक अ स्टाईल की आय एम डुईंग अभंग. अँड दॅट इज गोइंग टू हॅपन मे बी. कारण योगाचं काय झालं, योग आमच्या श्रीराम सोसायटीमध्ये फुकट चालवायचे क्लास, निकम गुरुजी त्यावेळेचे हठयोगी. कोणीही क्लासमध्ये जायचं नाही, ते म्हणायचे क्लास रिकामा पडलाय, कोणी पैसे पण नाही आणि काय. आता नंतर काय झालं, मला वाटते ती अमेरिकन नटी, काय बरं तिचं नाव, त्या नटीनं पहिल्यांदा योगासनावर शिक्षण घेतलं आणि मग तिनं योगाला पॉप्युलराईज करायला सुरुवात केली. तर तिनं योगा करायला सुरुवात केली म्हटल्यावरती ती हॉलिवूडमध्ये पसरली, हॉलिवूडमध्ये पसरल्यावरती बॉलिवूडमध्ये आली आणि बॉलिवूडमध्ये रेखानं उचलली. मग रेखानं योगाचं डेमॉन्स्ट्रेशनच्या व्हिडिओज काढायला सुरुवात केली आणि मग रेखाची योगासनं बघून सगळ्यांना वाटलं की आता योगासनं करायची. मग योगासनाचं मार्केट करणाऱ्या लोकांनी क्लासला पैसे घालायला सुरुवात केली. मग क्लासचे पैसे देऊन आता लोक योगा करतात, आणि नाही तर मग घरी पर्सनल पैसे ट्युशन देऊन घरी योगाच्या मास्तरला बोलवायचे, एका सेशनचे 500 रुपये, 1000 रुपये. मला एक माझं ऑब्झर्वेशन आहे, येस. आपलं जे योगा आहे ऍक्च्युली योगा, हो. इंडियन क्लासिकल योगा, येस. ते तुम्ही बघा. आणि साईड बाय साईड आता जे चाललंय म्हणजे इंग्लिश योगा, हो. देर इज अ वास्ट डिफरन्स. देर इज अ डिफरन्स. तसंच सेम थिंग आपल्या सेम लॉजिक तुम्ही अभंगाचं पण करायचं. आता आपल्या ह्याच्यामध्ये असं चाललंय, जुनी गाणी जी आहे हो. रिमिक्स म्हणतात, रिमिक्स आहे. द होल एसेन्स इज लॉस्ट इन दॅट रिमिक्सिंग. तसं आपल्या अभंगात नको व्हायला. ते नको आहे. दे शुड नॉट That डायल्यूट. should not happen. मेसेज शुड नॉट गेट डायल्यूट. हा, आता द वर्ड शुड नॉट चेंज. हा, ते तसं त्यांनी ते काहीतरी करायला सुरू केलं आणि ते अभंग हे केले, त्यांनी पॉप्युलराइज केले, पैसे कमवले, बट द व्हेरी एसेन्स ऑफ इट शुड नॉट बी लॉस्ट. ते करेक्ट. ते ते बघायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मग रेग्युलेटरी बॉडी वगैरे पण स्थापन करायला पाहिजे. देहू आळंदी संस्थानांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे की हरकत नाही, अभंग रिपोर्ट पहिला बँड आला, अजून 10 बँड येऊ द्या, पण मग त्या प्रत्येक बँडला जो कोण अभंगाचे परफॉर्मन्सेस करेल त्यांना त्या मंडळाचे नियम पाळायला पाहिजे, असं काहीतरी एक आपण रूल्स करायला पाहिजे आणि ते त्यांच्यावरती बाइंडिंग प्रोजेक्ट करताय. त्यांना मग तुम्ही सर्टिफिकेशन ठेवायला पाहिजे की यस, दीज आर द कंडिशन्स, यू हॅव टू साइन द कॉन्ट्रॅक्ट. देहू आळंदी संस्थानाच्या लोकांना आपण सांगू शकतो. पण हे कल्चर स्प्रेड झालं तर आपली संस्कृती जग घेत. म्हणजे आज आम्ही जगानं आमचे योगासनं घेतली आहे, उद्या जग अभंग घेणार संतांची. त्याच्यावर आमच्या आजोबा एक गोष्ट सांगायची, हे जे टॉपिक बोलताय त्याच्यावर, बोला. जसं सुरुवात कुठल्या विषयी सुरुवात होणं गरजेचं आहे. हो. जी स्टोरी होती आमच्या आजोबांनी सांगितली, ती माहिती नाही कुणाची आहे, अजून जोरात बोला म्हणजे. तर असं होतं की एक गावचे म्हातारे व्यक्ती होते, ते नेहमी अभंग वगैरे म्हणायचे. त्यांचा मुलगा त्यांना विचारायचा की तुम्हाला अभंगाचा अर्थ माहिती आहे का? अर्थ माहित नव्हतं तरी तो अभंग म्हणायचा म्हातारा. तर वारंवार विचार केल्यानंतर तो विचार केला, तुम्ही अभंग माहिती आहे, अर्थ नाही माहिती, अभंग म्हणता कशाला? तर मुलाला सांगितलं त्या आजोबांनी की एक काम कर, की टोपली माती उचलण्याची जी टोपली असायची, ती बांबूच्या यांनी बनवलेली टोपली असते, ती घे, नदीवर जा आणि पाणी आण. तर त्याने टोपली उचलली, मुलगा गेला, पाण्यात बोट घुसळली, त्यांनी टोपली घेऊन आला. पाणी 2 पावलामध्ये टोपली खाली झाली, कारण त्याला छिद्र होते. एकदा, दोनदा, तीनदा, 5दा, 6दा, 10दा झालं. 10दा झाल्यानंतर थकला मुलगा. मी वडिलांकडे जाऊन म्हणाला की बाबा हे होणार नाही, शक्य नाही, काय हरकत नाही, टोपलीला काय झालं ते बघ. 12वा ती टोपली पाण्यात बुडाल्यामुळे ती मातलेली साफ झाली. कधी कधी असं होतं की अर्थ आपल्याला कळत नाही. तुम्ही रिपोज बद्दल बोललात, रिपोज रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर थिंग, इट इज अ स्टार्ट इन द बिगिनिंग. नो मॅटर की हाऊ ऍडव्हान्स फास्ट इट इज गोइंग, probably word or two you can get imbibed or understood by the generation, probably it will have greater impact.
येस. सुरुवात म्हणून गरजेची असते. Slowly they will understand the meaning and then it will remain holy. The holiness of अभंग will not change, अशी माझी श्रद्धा आहे की लोक जगत सुधारायला ह्याचा उपयोग करतील, जग खराब करायला नाही करणार. कारण जितके लोक अभंगाचा उपयोग करतात, आता हे अभंग रिपोस्ट ग्रुप आहे, हा पण खूप चांगला ग्रुप आहे. सगळी मुलं चांगल्या घरातली आहेत आणि वारकऱ्यांच्या ह्याच्यातली आहेत, त्यांचे स्वतःचे जॉब्स आहेत आणि ते करून, आणि आता त्यांना जरा प्रेस्टिज चांगलं मिळालंय. फर्ग्युसन कॉलेजमध्ये जी बुक फेअर झाली तिथे त्यांना परफॉर्मन्ससाठी बोलवलं. तर अशा वेगवेगळ्या आणि भीमथडी यात्रेमध्ये ते लोक त्यांना परफॉर्मन्सला बोलवतात. ते त्यांचा 1.5 तासाचा परफॉर्मन्स करतात. मी त्याच्याशी 40 मिनिटं बोललो एक दिवशी. तर आता सव्वा लाख 1.5 लाख रुपये ते एका कन्सर्टचे मागतात आणि दे आर गेटिंग. सो दे आर एबल टू फायनान्स देअर एक्झिस्टन्स. पण दिस शुड हॅपन. आणि मग माझं काय म्हणणं आहे की आमच्याकडे जे डिसिजन मेकर्स आहेत, तुझ्याकडे समजा तुझ्या कंपनीचं बजेट असेल एंटरटेनमेंटचं, स्पेंड सम ऑफ युअर बजेट ऑन अभंग रिपोस्ट. कॉल देम, आस्क देम टू परफॉर्म. लेट पीपल एनकरेज देम, लेट देर बी मोर बँड्स. कॉम्पिटिशन्स करा. 10 बँड झाले तर आपण अभंग कॉम्पिटिशन करू शकतो. ही पण चांगली आयडिया. अजून बोल नाही तुझे काय काय मत आजच्या कार्यक्रमाबद्दल. बस तुम्ही जे हे तुझं पूर्ण नाव सांग नाही तर. गिरधर नंदुरकर. गिरधर नंदुरकर. हा. तर ते मी जे इनिशिएटिव्ह घेतलं तिथं असं होतं की अभंगाची जी भाषा आहे किंवा त्याचं जे भाषांतर आहे, खूपदा ते भाषांतर पण असं समजायला कठीण पडतं. मला कळेल, मराठी मीडियमचा आहे पण मी माझ्या बायकोला जर तिला ते वाचायला कदाचित तिला कळणार नाही, ती होणार. पण त्याचे ट्रान्सलेशनची नॉट जस्ट फॉर वेस्टर्न, आपल्याकडे पण जी लोक आहेत लोक, ती जर ते पुस्तकं गोथ्रू करतील तर त्यांना पण इंटरेस्ट येतात. खूपदा असं होतं की लँग्वेज बॅरियर येतं आणि आता आजकाल कॉन्व्हेंटचं एवढं झालंय की मराठी भाषेकडे ऍक्च्युली दुर्लक्ष झालंय. मराठी अभंगांचं मराठी ट्रान्सलेशन ते सुद्धा लोकांना कळत नाही. हा जो वे आहे प्रॉब्ली आजच्या तारखेला तो अशा जनरेशन पर्यंत पोहोचायला खूप मदत करेल. नॉट जस्ट फॉर वेस्टर्न पण इकडच्या लोकांसाठी सुद्धा मी बोलते की खूप उपयोगाचं होईल. आणि माझ्या पुस्तकाचं सांगतो, अभय महाराज टिळक ते संत वाङ्मयाचे मोठे अभ्यासक आहेत आणि ते कीर्तन प्रवचन मध्ये जमतात. म्हणजे रिसर्चर आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, एमफिल माणूस आहे आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मोठा त्यांचा जॉब, डायरेक्टर वगैरे होते. आता बहुतेक रिटायर झाले. पण त्यांचा इतका अभ्यास आहे संत वाङ्मयाचा आणि ते महाराष्ट्रावर कीर्तन प्रवचन करत फिरतात. त्यांनी सगळं वाचलेलं आहे आणि त्यांनी प्रेमाने प्रस्तावना मला दिली आणि ते सर्टिफाईड की तुमचे अभंग ट्रान्सलेशन क्वालिटी इज गुड. दुसरे आध्यात्मिक पुरुष एक आहेत पाचगणीला, साई काका म्हणून. तर साई काका हे चिन्मय नाही, मुक्तानंद आणि नित्यानंद त्यांच्या पंथातले. साई काका हे स्वतः हिमालयामध्ये म्हणजे अज्ञातवासामध्ये कंदमुळं गुहांमध्ये राहून असं त्यांनी 19 वर्ष त्यांनी हिमालय तपश्चर्या केलेली साई काका आहे. आता त्यांचं वय मला वाटते 72 का 70 वर आहे. आता त्यांचं म्हणजे आता फिरत नाहीत म्हणून मस्त पाचगणीला त्यांची एक म्हणतात त्याला सहाध्यायी आहेत. तिकडे एक शाळा आहे ती हॅपी व्हॅली स्कूल नाव आहे हॅपी. त्या स्कूलमध्ये ते राहतात आणि मग मी पाचगणीला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मी साई काकांना भेटतो आणि त्यांच्या मेडिटेशनचे एक खोली त्यांना मेडिटेशनची खोली दिलेली आहे. त्या खोलीमध्ये मोठमोठे मुक्तानंद स्वामी, नित्यानंद स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचे, विठोबा यांचे सगळे शिवशंकराचे फोटो वगैरे आहेत. तर तिथे आम्ही मेडिटेशन करतो. खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे तुम्ही म्हणता ना भंडारा डोंगरावर वाटतं तसं त्या माणूस पॉवर इन दॅट. आणि ते मोठे फोटो नित्यानंदांचे बघून आपण हंबल होतो. त्यांचे पंथातले हे साई काका, मग मी त्यांना हे ट्रान्सलेशन एक मिनिट ही तर तुम्ही जरा हे बघा वाचा. तर त्यांनी तिथल्या तिथे अर्धा तास पाऊण तास ते नुसते वाचत होते आणि त्यांनी माझ्या स्क्रिप्ट मधले कमीत कमी माझ्या मते 30 अभंगांची भाषांतर त्यांनी वाचली आणि नंतरच त्यांनी माझ्याशी शब्द बोलले. ते तोपर्यंत एकही शब्द बोलले नव्हते आणि ते मला म्हणले चांगलं झालंय. त्याच्यामुळे जे खूप पोहोचलेले प्रगत माणूस, प्रगत साई काका आहेत, त्यांनी पण ते मला
सर्टिफिकेट दिले की ट्रान्सलेशन चालू करतात. आणि मला आनंदाची गोष्ट काय आहे की मी शाळेत असताना आमच्या टीचर्सनी मला स्पेशल ट्युशन देऊन इंग्लिश मीडियममध्ये पुश करून इंग्लिश थोडे विदाउट ग्रामरची हायर इंग्लिश ग्रामरची पुस्तकं कोणून करायला लावली होती. शेषीताई टीचर. आम्ही मराठी मीडियम मध्ये होतो. इंग्लिश मार्क चालले आमची रवानी इंग्लिश मीडियम मध्ये केली का त्या आयुष्यात मदत होईल म्हणून. आणि ती मदत झाली. अशा रीतीने ती मदत झाली. आम्हाला ते त्यांच्या बंगल्यात बोलवायचे ट्युशनला. 3 मुलं त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये टाकली होती. तर सगळ्यांना ते ट्युशन मध्ये त्या तिघांचे ट्युशन घ्यायचे आणि आमचे इंग्लिश त्यांनी केले. तर माझी भाषांतर करायला ती काय झाली. कोण बोलतंय? हा बोल ना. कोण बोलतंय? बोल. हॅलो आशा, तू बोलते का काही? हॅलो. नाही नाही, मी सॉरी. हा, नाही बोलायचं असलं तर बोल. वी कॅन हिअर यू. तुझं काय एकंदरीत कार्यक्रमाबद्दल तू काय तुझं काहीतरी बोल ना, सांग ना. हॅलो आशा. हॅलो. तू बंद केलंय तिला, म्यूट केलंय. तर ही जी आहे तर त्यांनी पण ते. आणि मग माझी त्याच्यामुळे मनाची तयारी झाली की आय हॅव कॉन्फिडन्स की आय विल नॉट राईट ग्रामॅटिकली रॉंग. कारण होतं काय की कुठलाही वेस्टर्न रीडर त्याला इंग्लिश मातृभाषा आहे तो माणूस जर चुकीचं ग्रामर असेल ना तर लगेच डिस्कनेक्ट होतो. तो तुमचं पुस्तक पुढे वाचणार नाही. यू हॅव टू राईट ग्रामॅटिकली करेक्ट. बाकीच्यांचं तेवढं हे नाही. आता जर्मन आणि स्पेन मध्ये आणि साऊथ अमेरिकेतले वगैरे इंग्लिशच्या चुका ते खपवून घेते. पण ब्रिटिश माणूस आणि इंग्लिश माणूस नाही खपत. त्यांना ते करेक्ट ग्रामर पाहिजे. पण व्हॉट आय डू इज मी अर्थ सोपा करून करेक्ट ग्रामर मध्ये लिहितो. मी क्लिष्ट शब्द अजिबात वापरत नाही. सो दॅट इज वन. सो नाव वी कॅन. तुमचं धाडवे. धाडवे मी तुला खरं म्हणजे मी तुला ओळखलंच नाही. रेवाळकरला मी ओळखलो पण धाडवेला नाही ओळखलं. तू डायकिटिंगलाच होतास ना? डायकिटिंगलाच होता. आता मला माहित होतं. आणि ते हवालदार साहेब नेहमी धाडवे धाडवे नाव आठवत आहे. हो. अच्छा, तुम्ही दोघे ठाण्यालाच होते. हवालदार सेशनच्या वेळी डाडवेने वाटतं. ट्रेनिंग सेशन संपलं की डाडवे सावे हो तेव्हा नव्हतं. नंतर यवनपुत्रा पण नंतर आला. पुण्याला असतो. भेटलो होतो एकदा. ते अधूनमधून कॉन्टॅक्ट होतो. पण आता मला धाडवे आठवलं. धाडवे आमच्या प्लांटमध्ये होते. धाडवे, रेवाळकर, तारापूर. सो तुझं सांग ना तुझ्याबद्दल काय एकंदरीत तुझं काय? इंग्लिश वगैरे मराठीत कळत नाही ना त्यांच्यासाठी सांगत होतो. माझे वडील ना अशिक्षित होते पण त्यांनी सगळा अभंग पाठ होतो त्यामध्ये. ते मला वाचायला सांगायचे. ते त्यांना वाचत दाखवायचे. वाचले याच्यात पण ते वाचायचे. मग वाचून काही खेळायला जायचं. मग ते त्यांचे पाठ झालेले असायचे. त्यांची एवढी स्मरणशक्ती होती ना ते एकदा ऐकलं ना अभंग कुठे लग्नात ते त्यांचे पाठ टाकायचे. आणि ते रात्री पण आमच्या गावात सप्ताह व्हायचे त्यांचे 6-7 दिवसाचा. प्रत्येक रात्री ते जायचे. आम्ही पण जायचो पण आम्ही ते काय प्रसाद बिसाद यासाठी लहान असायचं. ते पाठ असायचा. आणि तो विणा बिणा घेऊन असायचे. मंदिरात 7 दिवस ते विणा खाली ठेवायचा. 7 दिवस दुसऱ्याच्या हातात देतात आणि ते पाया पडून पडत. आम्ही जर पण पंढरपूरला गेले ना म्हणजे लहान असताना की त्याच्या आम्ही पण पाया पडायला सांगतो. त्यामुळे लोक त्यालाच विठोबा मानते. तो आल्यानंतर त्याच्या रात्री सगळा प्रोग्राम असायचा. दोन वेगळे खेळ असायचे. म्हणजे त्याच्यात मी तोच विठोबा समजून हे कर एवढे त्यावेळेस करतात. आणि वारकऱ्यांची पद्धत अशी असते की 5 वर्षाचा मुलगा जरी उभा असला त्याला पूर्ण जमिनीला त्याच्या चरणावरती डोकं ठेवून नमस्कार. कारण देव सगळ्यांच्याच आहे. ते त्या देवाला नमस्कार असतो. त्या माणसाला नमस्कार नसतो. तेव्हा एवढं इफेक्ट होतं ना. काही लोक आमच्या म्हणजे वाडीतल्या गावातले की नाहीसं झालं तर पंढरपूरला सापडायचं. म्हणजे ते एवढे जायचं लगेच चालत जायचं. कसं जायचं माहिती पण नाही. सप्तशृंग कराडेने पण एक ती गोष्ट सांगितली. हो का? आणि ते छोट्या मुलाची आई हरवलेली तिकडे पंढरपूर राहायला मिळालं. तिकडे माझी मुलगी 3.5 वर्षाची जेव्हा म्हणजे 3 वर्षाची होती तेव्हापासून तिला बसायला पूर्ण पाठांतर यायचं नाही. ऍक्च्युली पाठांतर पूर्ण पाठांतर म्हणजे असं
पसायदानचे शब्द जर बघितले तुम्ही तर कठीण आहे बघायला जर गेलं खूप कठीण आहे. हो. तिला पूर्ण पसायदान पाठांतर आहे. तिला छोटे मोठे का होईना पण तिला जर विचारलं की तुकाराम महाराज लहानपणाबद्दल काय म्हणतात तर ती लगेच सांगत तुम्हाला की लहानपण दिला देवा हो. साखरेचा किती छान. अभंगाचे पूर्वजन्मीचं पुण्य घेऊन आली आहे. मुलीचं नाव म्हणून मी ओळखलं. मी म्हटलं मुलगा झाला असता तर मी अभंग ठेवला असता मुलाचा मुलगी झाली तर ओवी ओवी डिपेंड होतं. आहे. आणि आमच्या कंपनीत एक अभंग नावाचा मुलगा आहे. अच्छा त्याचं नाव अभंग. मी अभंग नावाची मुलं बघितलेली आहेत. काही जणांचं आडनाव अभंग असतं, काही जणांचं नाव होतं. तुझं बोल, तू काय बोल? चांगलं आहे ते करतात तुम्ही ते चांगलं आहे. तिवारीने मला सांगितलं 15 तारखेला येणार होतं तिकडे त्याच्या, पण तिवारीने काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून कळायला ओके, येणार होतं. तेव्हा येणार होते. हा. पण आता आज तुम्ही आलात, किती मजा प्रेम तुमचं. आणि आमचं कसं आहे की फेसबुक वरती माझं देवाळकरचं कॉन्टॅक्ट होतं दाडवेचं, पण आता आपण फेसबुक फ्रेंड आहे का? आहे आपण. तर जो पण पुत्रा मला एकदा भेटला होता, तर आमचं कॉन्टॅक्ट कसे ना कसे असतात. तर आज बऱ्याच वर्षांनी भेट झाली. पाटीलला पण फोन केला पण पाटील हा, पाटील कुठे आहेत त्या? 45 years झाले. हो, 45. शिवाजी कुठे आहे आता? शिवाजी शिवाजी आता सध्याला गडिंग्लजला गेलेला आहे. गडिंग्लज. हो, तुम्ही सांगा ना तुमचं काय रिएक्शन आजच्या कार्यक्रमात? बरं वाटतं एकदम ऐकून सगळं. तुमचा प्रकल्प पण छान आहे, असा उपक्रम चांगला आहे. धन्यवाद. धन्यवाद. चांगलं आहे. आपलं सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे मला पण खूप बरं वाटलं. मलाही कार्यक्रम करताना किती उत्साह, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला इतका उत्साह आणि प्रेम दिसत होतं की मला लक्षात येत होतं की आपल्याला कार्यक्रम कंटिन्यू करायला हरकत नाही, कुणीही कंटाळत नाहीये हे लक्षात येत होतं. म्हणून आपण खूप मोठा कार्यक्रम केला. आता यंगेस्ट पर्सन इन द ग्रुप. मला पण बरं वाटलं. म्हणजे तुझं पूर्ण नाव सांगायचं? माझं नाव अश्विनी वेटेकर. अश्विनी वेटेकर. हो, म्हणजे मी तर फर्स्ट टाइमच असं काही अटेंड केलंय आजपर्यंत. पण तुम्ही कसं एक्सप्लेन करून त्याच्या गोष्टी सांगत होता, तर मला म्हणजे मी ते सगळं असं व्हिज्युअलाइज करत होते की हा तुम्ही असं सांगता मध्ये असं झालं असेल. मी ते जे काय सांगितलं ते म्हणजे बरं झालं थोडंसं. म्हणजे मला काही मराठी शब्द कळत नव्हते. वैकुंठ गमनाचा प्रसंग. ते मी असं म्हणजे मी एकदम अशी एन्क्रॉस झालेली की तुम्ही सांगताय, आणि म्हणजे मला ते बिलीव्ह होत होतं की म्हणजे असं खरंच झालं असेल. हो, कारण ते त्या पुस्तकात त्यालाच पाटीलकरांनी कोल्हटकरांनी तसंच लिहिलंय की त्या प्रसंगी आपोआप तुकाराम महाराजांचं शरीर अदृश्य झालं असतं. तो गरुड जो आला त्याला काही दृश्य स्वरूपात यायची गरज नाही. तो जे दुसरं जग असतं ना, आपण जे म्हणतो की ऍस्ट्रल वर्ल्ड आणि मटेरियल वर्ल्ड. मटेरियल वर्ल्ड मधल्या गोष्टी दिसतात, ऍस्ट्रल वर्ल्ड मधल्या गोष्टी दिसत नाही. जी भूतवित असतात ती ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये असतात म्हणून ती दिसत नाही. देव पण अदृश्य असतात, ते पण ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये असतात. तर ते ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये गेले. ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये समजा गरुड आला, ते ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये गरुडावर बसले, ते वैकुंठाला गेले. आणि ते कोणाला कळलं तर रामेश्वर भट्टांना कळलं, कारण ते त्यांचे प्रगत शिष्य होते. तर त्यांना ते दिसलं आणि म्हणून त्यांनी वर्णन करून अभंगात ते लिहिलं. तर लोकांना ते दिसलं नसेल कदाचित. हॅलो प्रथमेश, मी तुला 5 मिनिटांनी फोन करतो, आमचा कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे? हॅलो. ही अशी एकंदरीत आमच्या कार्यक्रमाची कंडिशन, त्यामध्ये इंटरप्शन झालं. अजून बोल, तुमचं पूर्ण करा. ते म्हटलं तर अभंग वगैरे असं तर तुमच्या मुलीचं कोळंबेकर सर म्हणजे मी त्यांची त्यांची स्टुडंट. स्टुडंट. हो. 11 मध्ये वगैरे मी 12th दिली. सो तेव्हा त्यांनी मला म्हणजे मी त्यांची स्टुडंट होते 12th मध्ये केमिस्ट्री वगैरे. ओके. सो त्याच म्हणजे तो प्रोफेसर्सचा जो क्लासेसचा ग्रुप होता त्याच्यामध्ये ते बायोलॉजीचे प्रोफेसर होते, अभंग प्रोफेसर. सो ते पण त्यांचं पण असंच होतं की त्यांचं स्वतःचं नाव अभंग. त्यांच्या म्हणजे मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण त्यांच्या बहिणीचं नाव गाथा आणि असं म्हणजे सिमिलर नाव ओबिका असं. म्हणजे त्यांच्या फुल फॅमिलीमध्ये बहिणीचं, आईचं, वडिलांचं, मुलीचं, बायकोचं सगळ्यांची नावं म्हणजे अशी रिलेटेड असणार. जनाबाई, मुक्ताबाई अशी काय काय असणार. सोपान, ज्ञानेश्वर, खूप जणांची नावं ज्ञानेश्वर.
खूप गावामध्ये तर तुम्ही इतके ज्ञानेश्वर बघाल, इतके ज्ञानेश्वर बघाल. तुकाराम पण आहेत, एकनाथ पण आहेत, नंतर जनाबाई पुष्कळ आहेत, मुक्ता मुक्ता पुंडांबेकर आपल्याला माहिती आहे. तर संतांची फॅमिलीमध्ये होतं असं, म्हणजे आजोबा, माझ्या आजोबाला तिचा मिस्टरचं नाव विठाबाई, आणि तो विठाबाई ते येगं येगं विठाबाई, त्या गाण्यात सगळे माझी पंढरीची आई, ते भीमा आणि चंद्रभाग हे सगळं आमच्या आत्यांच्या नावच जे आहे सगळ्यांच्या नाव. आणि विश्व आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी रॅन्डम असतात, पण काही काही गोष्टींमध्ये एकसूत्रीपणा तो मला इतका स्पष्ट दिसून येतो की आपल्याला या ईश्वराचं आणि त्या इंटेलिजन्सचं अस्तित्व म्हणायला लागतं. की आता हे सगळ्या संतांचं जे नाही त्याचे एक गाणं रचलंय आध्यात्मिक हे. त्यावेळी ते लोक जास्त काय शिकलेले नव्हते, तरी त्या लोकांना अभंगांमधली एवढी ओढ असायची, तरी म्हणायचे. हो, बरोबर, ते पाठ असायचे. आणि मला तर शिकून सुद्धा अभंग कशाला नाही. पाठ लोकांना पूर्वी गाथा पाठ असायची. शिक्षण आणि ह्याच्यात काही संबंध नाही, नॉट ॲट ऑल रिलेटेड. आणि ज्या गोष्टी आहेत ना काही की त्याला तुम्ही कोइन्सिडन्स म्हणूच शकत नाही. उदाहरणार्थ आता हे गाणं जगल्याने केलेलं आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे तुम्ही बघा, ते 300 वर्ष जवळजवळ मध्ये कालखंड पडलाय. ज्ञानेश्वर महाराज हे 13व्या शतकात आणि तुकाराम महाराज हे 17व्या शतकात, 400 वर्ष मध्ये गेली. तर ती देवाने कशी काय ती नावांची रास अशी रचली आहे की ते बरोबर सिक्वेन्स मध्ये जाते. बरेच आध्यात्मिक लोक त्याचा अनुभव आहे अर्थ सांगतात की प्रथम निवृत्ती पाहिजे, मग निवृत्ती झाली की मग ज्ञान मिळतं, मग ज्ञान मिळालं की मग तुम्हाला सोपान म्हणजे मार्ग सापडतो, मार्ग सापडला की पुढे तुम्ही मुक्तीच्या मार्गावर लागता, सोपान मुक्ताबाई, मग एकनाथ. मग मुक्त झाल्यावर माणसाचं काम काय, ते एकच नाथ असतो त्याला. तो नाथ म्हणजे काय तर नाम, देवाचं नाम. तुकाराम महाराज म्हणतात मला तुझं नाम, तुझे नाम गोड पांडुरंग, मला दुसरं काय. तर एकनाथ नामदेव तुकाराम, तुकाराम म्हणजे तूच राम, तुझ्यामध्येच राम आहे. तर हा एवढा अख्खा मेसेज देवानं 400 वर्षात जनरेट करावा. इज इट अ रॅन्डम इव्हेंट और इज इट अ प्लान्ड इव्हेंट? Everything is planned. It is a planned event. Everything is planned. Everything is there. अजून एक गोष्ट सांगतो, ही तर तुम्ही रॅन्डम सांगूच शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी विष्णूचा अवतार असतो मंत्र. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव विठ्ठल, त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी, आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म बरोबर त्याच वेळेला झालाय ज्या वेळेला श्रीकृष्णाचा जन्म. अजून काय